नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेतर्फे आयोजित या MPSC ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम मध्ये तुमचं स्वागत आहे. मी डॉक्टर शैलेश कोळेकर या कोर्समध्ये इतिहासाचे सेशन्स कंडक्ट करत आहे आणि आतापर्यंत आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या टॉपिक्सचा आपण अभ्यास केला. प्राचीन भारतामधले एक्झामच्या अनुषंगाने जे जे महत्वाचे घटक आहेत ते आपण अभ्यासले. त्याचप्रमाणे मध्ययुगीन भारताचे घटक देखील आपण अभ्यासले. आधुनिक भारताच्या संदर्भामध्ये आपण 18व्या शतकाचा इतिहास, ब्रिटिश सत्ता स्थापना, ब्रिटिश सत्तेला झालेला विरोध, वेगवेगळे संघर्ष, 1857चा उठाव, स्वातंत्र्य संघर्ष सुरुवात, इंडियन नॅशनल मुवमेंट, आधुनिक राजकीय संघटना, काँग्रेसची स्थापना, स्वदेशी चळवळ, होम रूल चळवळ, इथपर्यंतचे पॉइंट्स, इथपर्यंतचे टॉपिक्स आपण कव्हर केले होते. ओके. आणि आता येत्या 2 सेशन्स मध्ये आज आणि उद्या लक्षात घ्या, आपण गांधी युग हा जो आधुनिक भारताच्या इतिहासामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, गांधी युग, त्याची आपण चर्चा करणार आहोत. आपल्याकडे उपलब्ध असणारा जो वेळ आहे हॅलो हॅलो ओके. I hope I'm audible and visible to you people. Yes. ठीक आहे. कदाचित काही इश्यू होता. मी थोडक्यात पुन्हा एकदा रिपीट करतो मी आता जे बोललो ते. जेणेकरून मी काय बोललो ते तुम्हाला समजून यावं. ठीक आहे. ओके. लक्षात घ्या. आपण येस. आपण भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत यांचे एक्झामच्या अनुषंगानं जे जे महत्वाचे घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास केला होता. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण अभ्यासले. आणि लक्षात घ्या की आजच्या सेशनमध्ये आपण आधुनिक भारताच्या अनुषंगाने जो अत्यंत महत्वाचा असा घटक आहे गांधी युग, त्याची आपण चर्चा करणार आहोत. गांधी युगाची चर्चा आपल्याला करायची आहे, लक्षात घ्या. आणि हे करत असताना मी असं म्हणालो की आपल्याकडे उपलब्ध असणारा वेळ आणि उपलब्ध असणारे सेशन्स या दोन्ही गोष्टींचा विचार करून
आपण आजच्या आणि उद्याच्या सेशनमध्ये गांधीयुग, गांधीयुगाची चर्चा आपण करणार आहोत. जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ते महत्त्वाचे टॉपिक्स आपण डिस्कस करूयात. ओके. एक रिव्ह्यू अशा स्वरूपाचे सेशन्स असतील, पण ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल एक्सप्लेनेशन, डिटेलिंग आवश्यक असेल, त्या ठिकाणी मी डिटेलिंग देखील करेन. ओके. हे लक्षात ठेवा. गांधीयुग. तर एक लक्षात घ्या, की आपण जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा विचार करतो, तेव्हा आपण जनरली कशा पद्धतीचं क्लासिफिकेशन करतो, कशा पद्धतीनं आपण याला डिव्हाईड करतो. तर पहिला टप्पा आपण असं म्हणतो, की आपल्याला माहिती आहे 1885 पासून ते 1905 पर्यंत हा जो कालखंड आहे, त्याला आपण मवाळावस्था असं म्हणतो. ठीक आहे. 1905 पासून 1920 पर्यंत जो कालखंड आहे, त्याला आपण जहाल अवस्था असं म्हणतो. आणि 1920 पासून 1947-48 47 स्वातंत्र्य, 48 गांधीजींचा मृत्यू. ओके. तर मवाळ, जहाल आणि तिसऱ्या युगाला आपण म्हणतो गांधी युग, गांधी इरा. ओके. तर अशा पद्धतीनं आपण जनरली क्लासिफाय करतो. पण लक्षात घ्या, की ही जी विभागणी आहे, ही विभागणी जी आहे, ती इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रसभेच्या वाटचालीची आहे. आपण जेव्हा डिस्कस करतो, ते आपण इंडियन नॅशनल मूव्हमेंट डिस्कस करतो, लक्षात घ्या. भारतीय राष्ट्रीय चळवळ. आणि जेव्हा आपण भारतीय राष्ट्रीय चळवळ डिस्कस करतो, तेव्हा कोणती विभागणी जास्त योग्य राहील? ओके. तर हे समजून घ्या. इंडियन नॅशनल काँग्रेस जेव्हा आपण डिस्कस करतो, तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं? तर आपण हा भाग कसा, इंडियन नॅशनल मुवमेंटचा प्रवास कसा होता, हा मुद्दा समजून घ्या. 1885 पर्यंतचा जो कालखंड आहे, हा काळ काँग्रेस पूर्व काळ आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. काँग्रेस पूर्व काळ. मग या काँग्रेस पूर्व काळामध्ये काय झालं होतं? या काँग्रेस पूर्व काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं, की ज्याला आपण राष्ट्रवादाची विचारसरणी असं म्हणतो. राष्ट्रवादाची विचारसरणी ही रुजायला सुरुवात झाली होती आणि आधुनिक स्वरूपाच्या राजकीय संघटना, ज्यांनी आधुनिक राजकारणाची काय म्हणू आपण त्याला, की पायाभरणी केली, अशा राजकीय संघटना, आधुनिक स्वरूपाच्या राजकीय संघटना, याची सुरुवात झाली. मग याची सविस्तर चर्चा आपण केली होती, तुम्हाला आठवत असेल. आपण सविस्तर या आधुनिक राजकीय संघटनेची चर्चा केली. त्याच्यानंतर 1885 पासून ते 1905 हा जो कालखंड आहे, तो आरंभिक राष्ट्रवाद्यांचा कालखंड आहे, लक्षात ठेवा. संघटित स्वरूपामध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि याला आपण काय म्हणू? आरंभिक राष्ट्रवादी काळ. त्यालाच आपण मवाळा असं देखील म्हणतो. मवाळा कालखंड. हे समजून घ्या. मवाळा कालखंड. आणि लक्षात घ्या, की या काळामध्ये आपल्याला एक विशिष्ट पद्धतीनं काँग्रेसचं राजकारण, ओके, आपल्या राष्ट्रवादी राजकारण गेल्याचं दिसतं. पण त्याचबरोबर या काळामध्ये काय झालं होतं, की जहालवादाची बीजं रोवली गेली होती. याची देखील आपण चर्चा केलेली आहे, की मवाळ कालखंडामध्ये ज्या काही काय म्हणू आपण त्याला, की परफॉर्मन्स होता, ज्या काही त्यांची उपलब्धी होती, जी काही उपलब्धी होती आणि ज्या काही मर्यादा होत्या, त्या दोन्ही मर्यादांच्या परिणामी ओके जहालवादाला चालना मिळाली आणि या काळामध्ये जहाल युगाला सुरुवात झाली. म्हणजेच आपण काय म्हणतो लक्षात ठेवा, की जहालवादाची बीजही मवाळ कालखंडामध्ये होते. हा मुद्दा समजून घ्या. जहाल युगाचे बीजही मवाळ कालखंडामध्ये होते. मग जहाल युगामध्ये आपल्याला माहिती आहे, की त्याची वैशिष्ट्य काय होती? त्या काळामध्ये स्वदेशी आणि होम रूल वैशिष्ट्य काय होती, तत्व काय होती, हे आपण बघितलं. आणि मग या काळामध्ये दोन महत्त्वाच्या चळवळी घडून आल्या. जहाल युगामध्ये स्वदेशी आणि होम रूल या चळवळी घडून आल्या. आणि त्याच्यानंतर 1920 पासून एक नवीन कालखंड किंवा एक नवीन प्रोसेस चालू झाली. त्याला आपण गांधी युग असं म्हणतो. ठीक आहे. गांधी युग. आणि त्याच्यानंतरचा जो स्वातंत्र्योत्तर भारत आहे, त्याला आपण समकालीन इतिहास किंवा स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास असं म्हणतो. समकालीन किंवा स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास. तर हे मुद्दे समजून घ्या. अशा पद्धतीने आपण जेव्हा क्लासिफाय करतो, लक्षात घ्या, की तेव्हा आपण ओके लक्षात घ्या, की याला मिलिटंट नॅशनलिझम, जहाल राष्ट्रवादाची अवस्था असं म्हटलं गेलं. जहाल राष्ट्रवादाची अवस्था. ओके. आरंभिक राष्ट्रवादी काळ, जहाल राष्ट्रवादाची अवस्था. आणि हा खऱ्या अर्थाने जन आंदोलनाचा काळ होता. जन आंदोलनाचा काळ. अशा पद्धतीने जेव्हा आपण याचा विचार करतो, तेव्हा लक्षात येतं, की या घटना नाही आहेत. ओके. म्हणजे 1905 मध्ये एक बटन दाबलं गेलं, मवाळ कालखंड संपला आणि दुसरं बटन दाबलं जाऊन जहाल कालखंड चालू झाला. असं नाहीये हे. लक्षात घ्या. तर ही एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियांचा हिस्सा म्हणून ओके आपल्याला हे पुढे-पुढे जाताना दिसतं. तर मुद्दा समजून घ्या. म्हणजेच जेव्हा आपण गांधीयुगाची चर्चा करतो, सांगायचं काय आहे, जेव्हा गांधीयुगाची आपण चर्चा करतो, तेव्हा गांधीयुगाची बीजं किंवा गांधीयुगामध्ये जे जे काही घडून आलं, गांधीयुगाच्या दरम्यान, भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान जे जे काही घडून आलं,
त्याची बीजं आपल्याला ही आधीपासून दिसायला पाहिजेत. म्हणजेच मवाळाच्या कालखंडामध्ये आपल्याला गांधी युगाची बीजं दिसून येतात. ओके. म्हणून समजून घ्या की जेव्हा आपण गांधी युगाचा विचार करतो तेव्हा आपण नेमकं कशा पद्धतीने त्याला डिवाइड केलं पाहिजे, कशा पद्धतीने या घटनांचा आपण विचार करायला हवा. तर हा मुद्दा समजून घ्या. ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या की जेव्हा आपण गांधी युगाची चर्चा करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की गांधीजींचं जे सार्वजनिक जीवन आहे, लक्षात घ्या, गांधीजींच्या सार्वजनिक जीवनाला कधी सुरुवात झाली होती? जेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते, तेव्हा गांधीजींच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 1893 आपल्याला माहिती आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींचं आगमन. 1893 ते 94 या काळामध्ये गांधीजींनी प्रामुख्याने त्यांच्या व्यावसायिक करिअरकडे, वकिलीकडे लक्ष दिलं आणि हळू-हळू सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली होती. मग 1894 पासून ते 1914 पर्यंतचा जो कालखंड आहे लक्षात घ्या. 1894 पासून 1914 पर्यंतचा जो कालखंड आहे, तो गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेमधला कालखंड आहे. सिंपल आपण असं म्हणूया, 1893 पासून ते 1914 हा गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेमधील कालखंड आहे. दक्षिण आफ्रिका हा प्रारंभिक कालखंड म्हणूया आणि 1894 पासून संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. मग 1894 पासून ते 1906 हे मुद्दे समजून घेणं आवश्यक आहे. ओके. 1894 ते 1906 हा जो कालखंड आहे, हे लक्षात घ्या, गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेमधलं जे पॉलिटिकल करिअर आहे, पब्लिक करिअर, सार्वजनिक करिअर गांधीजींचं, सार्वजनिक क्षेत्रामधलं कार्य, त्याचं आपण डिव्हिजन करतोय. हा जो काळ आहे, हा प्रारंभाचा काळ आहे. 1894 पासून 1906 पर्यंतची जी अवस्था आहे, त्याला मवाळ अवस्था असं म्हटलं गेलं. गांधीजींनी स्वतःच एक्सप्लेन केलेलं आहे, की गांधीजींच्या काय म्हणू आपण त्याला, की ह्या कृतींचा विस्तार कसा होत गेला होता, हे गांधीजींनी स्वतःच सांगितलं होतं. त्याला मवाळ कालखंड म्हटलं आणि याला मग गांधीजींनी पॅसिव्ह रेझिस्टन्स किंवा सत्याग्रह अवस्था असं म्हटलेलं आहे. सत्याग्रहाची अवस्था. आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या ठिकाणी रूपरेषा समजून घ्या. प्रारंभिक काळ, नंतर गांधीजींचा मवाळ, दक्षिण आफ्रिकेमधली मवाळ अवस्था आणि सत्याग्रह अवस्था. मग 1914 मध्ये गांधीजींनी दक्षिण आफ्रिका सोडली. ओके. 1914 ते 1915, 1914चा ऑगस्ट ते 1915 ची सुरुवात, या काळामध्ये गांधीजी लक्षात ठेवा की काही काळ इंग्लंडमध्ये गेले होते. इंग्लंडमधील वास्तव्य. इंग्लंडमधील वास्तव्य आणि 1915च्या सुरुवातीला गांधीजी भारतामध्ये आले असं आपल्याला दिसतं. माहिती आपल्याला 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतामध्ये आले. त्याच्यानंतर लक्षात घ्या, 1915 पासून ते 1920 पर्यंतचा जो कालखंड आहे, ओके, 1915 पासून 1920 पर्यंतचा जो कालखंड आहे, तो गांधीजींचा भारतातील प्रारंभिक कालखंड असं आपण म्हणूया. भारतातील प्रारंभिक कालखंड, प्रारंभिक काळ. मग या काळामध्ये गांधीजींनी काय काय केलं असेल तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे 1915, 1916 हे जे वर्ष आहे ते गांधीजींनी भारत भ्रमण यासाठी व्यतीत केलं होतं. ओके. भारत भ्रमण, इथं मी लिहितो, फॉर भारत भ्रमण. 1915 ते 1916 या काळामध्ये गांधीजींनी भारताला समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर 1916च्या शेवटी लक्षात घ्या, 1916च्या शेवटी गांधीजींच्या आता संघर्षाला सुरुवात झाली होती आणि 1917 पासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. आणि मग गांधीजींनी एकापाठोपाठ एक 3 सत्याग्रह केले होते, आपल्याला माहिती आहे. ते 3 सत्याग्रह कोणते कोणते होते? एक होता चंपारण. 1917 पासून ते 1918 पर्यंतच्या कालखंडामध्ये गांधीजींनी 3 सत्याग्रह केले होते. ओके. 1916-17 असेल इथं, 16चा अंत आणि 17. ओके, असं समजून घ्या. 16चा अंत आणि 17ची सुरुवात या काळामध्ये गांधीजींच्या संघर्षाला सुरुवात झाली. आणि हे संघर्ष कोणते होते तर गांधीजींनी चंपारण, ओके, हे 3 सत्याग्रह केले. अहमदाबाद आणि खेडा. ओके. तर हे 3 सत्याग्रह गांधीजींनी केले आणि त्याच्यानंतर हे 3ही स्थानिक सत्याग्रह होते, लक्षात घ्या. आणि मग त्या 3 स्थानिक सत्याग्रहांपासून जो काही अनुभव प्राप्त झाला होता, त्याच्यामध्ये जे काही कच्चं-पक्कं यश मिळालं होतं, ओके, त्याच्या जोरावर गांधीजींनी मग पुढचं पाऊल उचललं आणि ते पुढचं पाऊल होतं अखिल भारतीय हरताळ, ओके, किंवा अखिल भारतीय सत्याग्रह, त्याला आपण म्हणतो रोल अटॅक सत्याग्रह. ठीक आहे. मग गांधीजींनी रोल अटॅक सत्याग्रहाला सुरुवात केली. रोल अटॅक सत्याग्रह, ओके, 1919, 1920 हा जो काळ आहे, रोल अटॅक सत्याग्रह, जालियनवाला बाग हत्याकांड, ठीक आहे, या सगळ्या घटनांनी हा काळ भरलेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड, त्याच्यानंतर गांधीजींनी केलेली उपाययोजना, काँग्रेसने उचललेली पावलं,
या सगळ्या गोष्टी या काळामध्ये घडून आल्या. आणि मग या सगळ्यांची परिणती झाली 1920 मध्ये असहकार आंदोलनामध्ये. लक्षात घ्या, या सगळ्याची परिणती नंतर असहकार आंदोलनामध्ये घडून आली होती. आणि आता पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली, दॅट इज नॉन कॉपरेशन मूव्हमेंट, म्हणजेच असहकार आंदोलन. 1920 पासून लक्षात घ्या, 1920 पासून ते 1922 पर्यंतचा जो कालखंड आहे, 1920 ते 1922 हा जो काळ आहे, तो असहकार आंदोलनाचा काळ आहे. असहकार आंदोलन. आपल्याला माहिती आहे, मग 1922 मध्ये चौरी चौरा घटना घडली होती आणि चौरी चौऱ्यानंतर मग असहकार चळवळ गांधीजींनी स्थगित केली होती, थांबवली होती. आणि त्याच्यानंतर मग लक्षात घ्या, की असहकार आंदोलन स्थगित झालं. असहकार आंदोलन स्थगित झालं, थांबवलं गांधीजींनी आणि त्यानंतर मग एक इनॅक्टिव्ह फेज, याला गांधीजींनी पॅसिव्ह अवस्था असं म्हटलेलं आहे. ओके, एक इनॅक्टिव्ह फेजची सुरुवात झाली. तहावस्था असं आपण म्हणतो. मग हे कधीपासून कधीपर्यंत कंटिन्यू राहिलं होतं, तर लक्षात ठेवा, 1922 पासून ते 1930 पर्यंतचा जो कालखंड आहे, त्या काळामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह स्वरूपाची, सक्रिय स्वरूपाची राजकीय चळवळ दिसत नाही. ओके, मग या काळामध्ये इतर कोणत्या गोष्टी होत्या? तर या काळामध्ये गांधीजींनी विधायक कार्यक्रमाला महत्त्व दिलं होतं. लक्षात ठेवा, गांधीजींच्या स्तरावर आपण विचार केला तर विधायक कार्यक्रमाला महत्त्व दिलं म्हणजे काय, आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर या काळामध्ये अजून काय झालं होतं, स्वराज्य पक्षाचं राजकारण घडून आलं होतं. याच काळामध्ये आपल्याला माहिती आहे, की सायमन कमिशनची स्थापना झाली होती. ओके, याच काळामध्ये नेहरू अहवालाची पायाभरणी झाली होती. नेहरू अहवाल तयार झाला होता आणि या सायमन विरोधी आंदोलन देखील झालं होतं. लक्षात ठेवा, या काळामध्ये सायमन विरोधी आंदोलन झालं होतं. आणि आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे, की या काळामध्ये क्रांतिकारी कारवायांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली होती. क्रांतिकारी कारवाया 1922 ते 23. ओके, या काळामध्ये या घटना घडून आल्या. क्रांतिकारी कारवाया देखील याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली होती. मग सायमन विरोधी आंदोलनाचं रूपांतर, ओके, मग आपल्याला माहिती आहे, की याच वेळेला काय होतं, इथं वर लिहितो मी, एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. ते म्हणजे काँग्रेसमधलं तरुण नेतृत्वाचा प्रभाव वाढत चालला होता आणि परिणामी काँग्रेसने आता संपूर्ण स्वराज्य या ध्येयाचा स्वीकार केला होता. संपूर्ण स्वराज्य 1922 ते 30. ते 1929 जे लाहोर सेशन होतं, आपल्याला माहिती आहे, 1929 डिसेंबर म्हणजेच 29चा शेवट आणि 30ची सुरुवात, संपूर्ण स्वराज्याची काय म्हणू आपण त्याला, की ठराव जो होता तो काँग्रेसने संमत केला. जवाहरलाल नेहरू त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याला आपण पूर्ण स्वराज्याची घोषणा असं म्हणतो. आणि मग त्या घोषणेच्या परिणामी 1930 मध्ये आता पुन्हा एकदा सक्रिय अवस्थेला सुरुवात झाली आणि जे चालू झालं त्याला आपण सविनय कायदेभंगाचं आंदोलन म्हणतो. हे लक्षात घ्या. 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा सक्रिय अवस्था चालू झाली. मग ही सविनय कायदेभंग कधीपासून कधीपर्यंत चालला? 1930 पासून ते 1934 पर्यंत. लक्षात घ्या, 1930 पासून 1934 पर्यंत सविनय कायदेभंग ही अवस्था होती. आणि याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 2 टप्पे पडतात. पहिला टप्पा जो आहे तो लक्षात घ्या, 1930 पासून ते मार्च 1931 पर्यंतचा आहे. पहिला जो टप्पा आहे तो 31 पर्यंत, पहिली अवस्था सविनय कायदेभंग चळवळीचा पहिला टप्पा आहे. लक्षात घ्या. ओके, या काळामध्ये अत्यंतिक सक्रिय आणि काय म्हणू आपण त्याला, की उग्र असं म्हणूया, पण हिंसक नव्हतं. लक्षात ठेवा, अत्यंत उग्र प्रभावी असं आंदोलन झालं होतं 1930 ते 31. याला आपण म्हणूया सविनय कायदेभंग, सीडीएम फेज 1. ओके, आणि मग मधल्या काळामध्ये काय झालं होतं, आपल्याला माहिती, गांधी अरविंद करार झाला होता आणि त्या कराराच्या परिणामी गांधीजी द्वितीय आरटीसी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. आरटीसी सेकंड, द्वितीय गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी सहभागी झाले. आणि मग त्या परिषदेमध्ये काही फारसं हाती लागलं नाही आणि म्हणून मग गांधीजी परत आले आणि 1932ची सुरुवात, लक्षात, 1932ची सुरुवात पासून ते 1934 एप्रिल 1934 पर्यंत सविनय कायदेभंगाचा दुसरा टप्पा घडून आला होता. ठीक आहे. आता हा संपूर्ण कालखंड जो आहे तो सीडीएम सविनय कायदेभंग चळवळीचा आहे. हे मुद्दे समजून घ्या. ओके, तर हा झाला सविनय कायदेभंग चळवळीचा काळ. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, की सविनय कायदेभंग चळवळ स्थगित झाली आणि सविनय कायदेभंग चळवळ स्थगित झाल्यानंतर पुन्हा एकदा, लक्षात घ्या, पुन्हा एकदा एक प्रकारची पॅसिव्ह फेज, असक्रिय अवस्था राष्ट्रीय आंदोलनामध्ये निर्माण झाली होती. ओके, 1934 पासून. मग ही अवस्था कधीपासून कधीपर्यंत कायम होती? तर ही जी असक्रिय अवस्था होती ती साधारणतः 1942 पर्यंत राहिली असं आपल्याला लक्षात येतं. ओके, याचा अर्थ या काळामध्ये काहीच झालं नाही का? असं बिलकुल नाहीये.
या काळामध्ये इतर प्रकारच्या चळवळी, इतर प्रकारच्या काय म्हणू आपण त्याला, की इतर प्रकारांनी, इतर मार्गांनी स्वातंत्र्य चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1934 ते 1942 हा पुन्हा असक्रिय कालखंड आहे आणि या काळामध्ये काय-काय घडून आलं होतं, ते लक्षात घ्या. या काळामधल्या महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या-कोणत्या होत्या? तर पहिला मुद्दा, या काळामध्ये 1935 चा कायदा आला होता. ओके. आणि 1935च्या कायद्याच्या अनुषंगाने 1937चं निर्वाचन असेल तुम्ही 1937च्या निवडणुका घडून आल्या होत्या. 1937च्या निवडणुका आणि त्या निवडणुकांच्या परिणामी लक्षात घ्या, की काँग्रेसची प्रांतिक शासन स्थापन झाले होते. इंडियन नॅशनल काँग्रेस प्रांतिक शासनांची स्थापना झाली होती. ओके. प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट प्रांतिक शासन स्थापन झाले. मग त्या काँग्रेसच्या प्रांतिक शासनांच्या माध्यमातून हे दिसून आलं, की भारतीयांच्या हाती सत्ता आल्यानंतर भारतीय लोक किती प्रभावीपणे स्वराज्य म्हणजे स्वतःचा कारभार चालवू शकतात, हे प्रभावीपणे लक्षात आलं आणि त्यामुळं लोकांचा, राजकीय संघटनाचा, काँग्रेसचा उत्साह दुणावला आणि परिणामी आता स्वातंत्र्य लवकरच मिळायला हवं, ही भावना भारतीय नेत्यांमध्ये आणि भारतीय लोकांमध्ये आता अजून जास्त फोफायला लागली होती. परंतु ब्रिटिशांची काही भारतावरची पकड सोडायची तयारी नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अचानकपणे काय झालं, आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध, वर्ल्ड वॉर सेकंड, दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळं लक्षात ठेवा, की जी स्वातंत्र्याची मागणी होती, ओके, स्वातंत्र्य चळवळीला गती प्राप्त झाली होती. ओके. स्वातंत्र्याच्या मागणीला, स्वातंत्र्य चळवळीला गती प्राप्त झाली आणि त्यामुळं आपल्याला काय लक्षात येतं, या काळामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन या टप्प्यामध्ये घडून आलं होतं. वैयक्तिक सत्याग्रह. ओके. काँग्रेसने, ओके, भारतीय जनतेने सातत्याने आता काय म्हणू, आपली स्वातंत्र्याची मागणी आता समोर ठेवायला सुरुवात केली होती. एक दबाव निर्माण करायला सुरुवात केली होती, की आम्हाला स्वातंत्र्य तात्काळ मिळालं पाहिजे. आणि बॅकग्राऊंड काय होतं, की ब्रिटिशांना लक्षात घ्या, की ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची आवश्यकता होती. भारतीयांची युद्ध लढण्यासाठी ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारची मदत करण्यासाठी भारतीय लोकं तयार तर आहेत. पण त्याचबरोबर काय, मदत घ्या, पण आम्ही तुम्हाला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मदत करू. ओके. तर अशा प्रकारची भारतीयांची भूमिका होती आणि म्हणून स्वातंत्र्य अ, ही भारतीयांची मनीषा होती. या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी भारतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि त्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न भारतीय घटकांनी केला होता. मग याला ब्रिटिशांनी कसं उत्तर दिलं होतं? याला ब्रिटिशांचं उत्तर होतं, लक्षात ठेवा, ऑगस्ट ऑफर. ऑगस्ट ऑफर 1940. ऑगस्ट ऑफर. आणि मग त्याच्यावर भारतीय लोकं समाधानी नव्हते आणि म्हणून भारतीय लोकांनी वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन चालू केलं. मग त्याला ब्रिटिशांनी कसा प्रतिसाद दिला होता? तर क्रिप्स ऑफर, हे आपल्याला माहिती आहे. क्रिप्स ऑफर, अ, क्रिप्स योजना म्हणा, क्रिप्स ऑफर म्हणा, असा प्रतिसाद ब्रिटिशांनी दिला. परंतु ही क्रिप्स योजनेच्या तरतुदी देखील भारतीयांना मान्य नव्हत्या आणि म्हणून लक्षात घ्या, की भारतीयांनी पुढचं पाऊल उचललं आणि ते पुढचं पाऊल म्हणजे लक्षात घ्या, क्विट इंडिया मूव्हमेंट. 1942 पासून लक्षात घ्या, 1942 पासून ते 1944-45 हा जो कालखंड आहे, 44-45 चा कालखंड, ओके. या काळामध्ये आपल्याला काय दिसतं? छोडो भारत आंदोलन, QIM, छोडो भारत आंदोलन. मग या चळवळीमध्ये लक्षात घ्या, की ही खऱ्या अर्थाने सर्वंकष अशा प्रकारचं जन आंदोलन होतं. समाजामधल्या जवळपास सर्वच घटकांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि एक गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षात आणून दिली, की भारतामधली आपली सत्ता टिकणं अवघड आहे. ही गोष्ट क्विट इंडिया मूव्हमेंटच्या दरम्यान ब्रिटिशांच्या पूर्णपणे लक्षात आली आणि मग त्याचा परिणाम काय झाला, की हळू आता भारत सोडण्याची जी ब्रिटिशांची तयारी आहे, मनाची तयारी आपण म्हणू शकतो, त्या गोष्टीला सुरुवात झाली होती. पण एवढं सहजासहजी घडून आलं नव्हतं. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यामध्ये घडून आली होती आणि मग याच काळामध्ये, ठीक आहे, भारताच्या फाळणीची जी मागणी व्हायला लागली होती, लक्षात ठेवा, भारताच्या फाळणीच्या मागणीनं या प्रक्रियेला एक प्रकारे गती प्राप्त झाली होती. ज्याला आपण हॅसनिंग ऑफ द प्रोसेस म्हणतो, ते घडून आलं आणि मग 1945 पासून 1947 पर्यंत जो कालखंड आहे, लक्षात घ्या, हा अत्यंत वेगवान जलद अशा घडामोडींचा कालखंड आहे. 1945 ते 1947 पर्यंतचा कालखंड. मग या काळामध्ये काय-काय झालं होतं? क्विट इंडिया मूव्हमेंट तर संपली, पण मग त्याच काळामध्ये काय-काय झालं? वेव्हेलची योजना आली होती. वेव्हेल परिषद, वेव्हेलची योजना आणि वेव्हेल परिषद, ज्याला आपण शिमला परिषद असं म्हणतो. शिमला परिषद. ओके. शिमला परिषदेमध्ये, ओके, एक भारतीयांचं शासन, व्हाईसरॉयच्या अध्यक्षतेखाली भारतीयांचं शासन स्थापन करण्याचा एक प्रयत्न, एक इनिशिएटिव्ह घेतलं गेलं, परंतु ते अपयशी ठरलं.
आणि त्याच्यानंतर 1945-46 मध्ये लक्षात घ्या 1945-46 मध्ये निवडणुका झाल्या. केंद्रीय कायदेमंडळ आणि प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या. परंतु लक्षात घ्या की या निवडणुकांमध्ये काय दिसून आलं, की भारताच्या फाळणीची जी मागणी होती, ती एक तीव्र व्हायला सुरुवात झाली होती. ज्याला आपण जातीयतावादाचं वातावरण असं म्हणतो. त्या जातीयतावादाच्या वातावरणाचा प्रत्यंतर प्रत्यय आपल्याला या काळामध्ये स्पष्टपणे दिसून येतात. ठीक आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, की या काळामध्ये जातीयवाद म्हणजे एकीकडून स्वातंत्र्याची भावना देखील प्रबळ होतीये, पण जातीय भावना देखील प्रबळ होतीये. म्हणून आपण म्हणूया जातीय वादाचं प्राबल्य या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं होतं. ओके. जातीयवादामध्ये वृद्धी झाली. राष्ट्रवादी भावनेमध्ये तर वृद्धी झालीच होती. तर मग ब्रिटिशांनी देखील हळू-हळू त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. मग आपल्याला माहिती आहे कॅबिनेट मिशन, त्रिमंत्री योजना आली. त्रिमंत्री योजना आणि त्रिमंत्री योजनेच्या परिणामी मग घटना समितीच्या निवडणुका आणि घटना समिती अस्तित्वात आली होती. घटना समिती. मग घटना समितीचं कामकाज पुढे जायला लागलं. मुस्लिम लीगनं आपली मागणी तीव्र केली. मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड हिंसाचार सुरू झाला आणि त्या हिंसाचाराच्या परिणामी लक्षात ठेवा की फाळणीची संकल्पना हळूहळू मान्य व्हायला लागली आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की 1947 या वर्षी माउंटबॅटनचं आगमन झालं. तो व्हाईसरॉय म्हणून माउंटबॅटनचं आगमन झालं. माउंटबॅटनची योजना त्याला आपण 3 जूनची योजना असं म्हणतो. ती 3 जूनची योजना माउंटबॅटनची योजना सादर झाली आणि त्या परिणामी 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. ठीक आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. पण त्याच वेळेला आपल्याला हे माहिती आहे की स्वातंत्र्य जरी मिळालं तरी भारतामधलं जातीयवादाचं काय म्हणू आपण त्याला जो हिंसाचार, जातीयवादी हिंसाचार होता, जातीयवादाचं जे प्रमाण होतं ते प्रचंड वाढलं होतं आणि एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद असतानाच हिंदू-मुस्लिम संघर्षाचा, जातीयवादाचं काय म्हणू आपण त्याला की तो जो ही जी समस्या होती ती समस्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती आणि आपल्या नव्याने जन्माला आलेल्या राष्ट्राच्या अस्तित्वावर कुठेतरी खूप मोठं प्रश्नचिन्ह ओके या प्रश्नामुळे निर्माण झालं होतं. ओके. आणि म्हणून लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते महात्मा गांधीजी. या संपूर्ण कालखंडामध्ये 1944 पासून पुढचा जो काळ आहे तो गांधीजींनी हिंदू मुस्लिम जातीय संघर्ष ओके तो कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या याच प्रयत्नांमुळे आपल्याला माहिती की माउंटबॅटनने गांधींची प्रशंसा कशी केली होती. ओके. वन मॅन बाउंड्री फोर्स या शब्दामध्ये गांधीजींची प्रशंसा लॉर्ड माउंटबॅटननी केली होती हे लक्षात घ्या. तर मग 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं पण त्यावेळेला या संपूर्ण कालखंडादरम्यान जसं मी बोललो गांधीजी जातीयवादी प्रश्नावर तोडगा शोधण्याचे किंवा हिंदू मुस्लिम संघर्ष कमी व्हावा या प्रयत्नामध्ये होते आणि मग हाच प्रयत्न करत असताना याच प्रयत्नांच्या दरम्यान हाच प्रयत्न करत असताना आपल्याला माहिती आहे 1948 मध्ये गांधीजींचा दुर्दैवी मृत्यू घडून आला होता. ठीक आहे. 1948 गांधी युगाचा अंत. ओके. आपण म्हणू शकतो गांधीजींचा मृत्यू झाला म्हणजेच गांधी युगाचा अंत झाला. ओके. लक्षात घ्या. जेव्हा आपण गांधी युग असं म्हणतो तेव्हा मग मला काय सांगायचं आहे 1920 पासून न बघता आपण हा संपूर्ण प्रवास आपण अभ्यासला पाहिजे. ठीक आहे. हा मुद्दा समजून घ्या. ओके. हा जो संपूर्ण कालखंड आहे हा गांधीजींच्या त्यामुळे आपण त्याला की जडणघडणीचा ओके कालखंड आहे. ओके. तर आता लक्षात घ्या की आता एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भामध्ये 1920 पासून पुढच्या काळाला आपण नक्कीच गांधीयुग असं म्हणतो. तर या कॉन्टेक्स्टमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा समजून घ्या की गांधीजींनी एक प्रकारे आपला जो संघर्ष आहे त्याची एक वेगळ्या स्वरूपामध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे काय? गांधीजींचं मत काय आहे, की राष्ट्रीय चळवळ जी आहे ती कुठल्या घटना नसून किंवा राष्ट्रीय चळवळीचे टप्पे नसून ती एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया सलग स्वरूपाची आहे. परंतु या प्रक्रियेमध्ये चढ-उतार दिसतात. ओके. ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये चढ-उतार आहेत असं गांधीजींचं म्हणणं होतं. उदाहरणार्थ गांधीजींनी लक्षात ठेवा आता ही जी असहकार चळवळ, त्याच्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ आणि त्याच्यानंतर छोडो भारत आंदोलन याला गांधीजींनी संघर्षावस्था असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. ओके. गांधीजींनी संघर्ष आणि तह अशा पद्धतीने याचं डिव्हिजन केलेलं आहे. आता ही जी असहकार चळवळ आहे त्याला गांधीजींनी संघर्ष अवस्था असं म्हटलं आणि त्याच्यानंतर मग तहावस्था येते. ठीक आहे. मग तहावस्था म्हणजे काय हा काळ शांततेचा काळ असतो. त्याच्यानंतर पुन्हा संघर्ष अवस्था येते. लक्षात घ्या. पुन्हा एक तहावस्था आली. ठीक आहे. पुन्हा क्विट इंडिया मूव्हमेंट म्हणजे संघर्ष अवस्था आणि या संघर्ष अवस्थेच्या परिणामी
अंतिमतः स्वातंत्र्य प्राप्ती. अशा पद्धतीने याला डिव्हाइड करायचा प्रयत्न केला जातो. तर त्या संघर्षावस्थेमध्ये काय करायचं? या संघर्षावस्थेमध्ये साम्राज्यवादाविरुद्ध एक सक्रिय लढा द्यायचा. ओके. पण मग या प्रोसेसमध्ये काय होईल? थोडंसं एक्झॉशन येईल. राष्ट्रीय चळवळ थोडीशी सैलसर अशा प्रकारची होईल. ओके. थोडीशी मंदावेल. मग या तहावस्थेमध्ये काय करायचं? याला स्ट्रगल, ट्रूस, स्ट्रगल, टी फॉर ट्रू सतह अवस्था आणि स्ट्रगल असं गांधीजींनी नाव दिलेलं आहे. मग लक्षात घ्या की या तहावस्था ही जी असेल याच्या काळामध्ये काय करायचं? राष्ट्रवाद मजबूत होईल, लोकांमध्ये समन्वय वाढेल. ओके. त्याच्यानंतर संघटनेची पाळंमुळं, राष्ट्रीय संघटनेची पाळंमुळं लोकांमध्ये रुजतील यासाठी प्रयत्न करायचे आणि पुढच्या संघर्षासाठी सिद्ध व्हायचं. असं करत करत राष्ट्रवादाची जी चळवळ आहे त्याला ताकद प्रदान करायची आणि अंतिमतः आपलं ध्येय साध्य करायचं. ही गांधीजींची स्ट्रॅटेजी होती, हीच गांधीजींची रणनीती होती. त्यालाच STS रणनीती, संघर्ष रणनीती असं म्हटलेलं आहे. ओके. आता लक्षात घ्या, हे जे स्केच तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे हे आहे गांधीजींच्या कालखंडाचं, गांधीजींच्या योगदानाचं स्केच एकदम थोडक्यामध्ये. आता आपण थोडंसं सविस्तर या सगळ्या घटनाक्रमाची, कालक्रमाची चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या. ओके. येस. तर हे समजून घेतलं पाहिजे आपण. आता जसं मी तुम्हाला म्हणालो की गांधीजींचं म्हणजे पब्लिक करिअर आपण ज्याला म्हणतो त्याची सुरुवात कधी झालेली आहे? दक्षिण आफ्रिकेपासून. ओके. मग आपण तिथूनच या टॉपिकला सुरुवात करूया. एकदम थोडक्यामध्ये बघूया दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी नेमकं काय काय योगदान दिलं होतं, काय काय घटना घडल्या होत्या, त्या आपण बघूयात आणि त्यानंतर मग भारतामधल्या गांधीजींच्या करिअरचा आपण अभ्यास करूया. पहिल्यांदा आपण बघूया पूर्वपीठिका काय होती, समजून घ्या. पूर्वपीठिका, तर आपल्याला माहिती गांधीजींचा जन्म जो आहे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता आणि आज आपण हे सेशन घेतोय. ओके. एक खूप छान योगायोग आहे, कोइन्सिडन्स आहे आणि एक प्रासंगिकत्व आपण ज्याला म्हणतो ते आज खऱ्या अर्थानं आहे. ओके. तर मग 1891 मध्ये गांधीजींनी इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली होती आणि मग त्याच्यानंतर भारतामध्ये येऊन गांधीजींनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, वकिली व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये गांधीजींना काय फारसं यश प्राप्त झालं नाही. आणि मग त्या परिणामी 1893 मध्ये ओके त्यांच्या भावाच्या मध्यस्थीने दक्षिण आफ्रिकेमधले भारतीय व्यापारी होते दादा अब्दुल्ला नावाचे, आणि दादा अब्दुल्लांचं वकिली काम त्यांना मिळालं. कायदेशीर सल्लागार म्हणून गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेमध्ये आगमन झालं होतं. ठीक आहे. त्या ठिकाणी दादा अब्दुल्ला हे नाव लक्षात ठेवा. ओके. आणि मग गांधीजी मे 1893 मध्ये डर्बन येथे गांधीजींचं आगमन झालं होतं. तर हा तुमचा MCQ असेल, लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी कुठं उतरले आणि कोणत्या कामासाठी? तर कोणत्या कामासाठी उतरले हे सोपं आहे, आपल्याला माहिती. दादा अब्दुल्ला हे नाव आपण बऱ्याचदा वाचतो ऐकतो, पण डर्बन या ठिकाणी आगमन झालं होतं, हा मुद्दा महत्वाचा आहे. ओके. तर मग लक्षात घ्या की एप्रिल 1893 मध्ये दादा अब्दुल्लांच्या वकिली व्यवसायाच्या कामासाठी म्हणून ओके गांधीजींनी डर्बन या ठिकाणी आगमन केलं होतं दक्षिण आफ्रिकेमध्ये. डर्बनमध्ये आल्यानंतर आता लक्षात घ्या की जेव्हा गांधीजी डर्बनमध्ये पोहोचले तर दक्षिण आफ्रिकेमधली कंडिशन नेमक्या कशा प्रकारची होती? ऑफकोर्स दक्षिण आफ्रिकेमधले सामाजिक घटक, ती स्थिती काय होती ते समजून घ्या की दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे समुदाय राहत असत. एक समुदाय होता युरोपीय समुदाय. ओके. लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिकेमधली स्थिती काय होती? दक्षिण आफ्रिकेमध्ये युरोपियन समुदायाचं वास्तव्य होतं. मग युरोपियन समुदायामध्ये कोण कोण होते? तर प्रामुख्याने 2 घटक आपण बघूया. एक घटक होता ब्रिटिश, जे की त्या ठिकाणचे शासनकर्ते होते, राज्यकर्ते होते. म्हणजे सर्वात प्रभावी घटक जर कोणता असेल तर तो युरोपियन समुदायामधला ब्रिटिश समुदाय, जे की शासनकर्ते होते. आणि इतर युरोपियन समुदायांमध्ये प्रामुख्याने कुणाचं उदाहरण घेतलं जातं? डच शेतकऱ्यांचं उदाहरण घेतलं जातं. डच. ओके. ते या बहुतांश डच लोकांनी शेतकरी व्यवसाय अंगीकारला होता आणि त्या ठिकाणचे लक्षात घ्या हे बोर शेतकरी या नावानं ओळखले जात असत. या ठिकाणचे डच शेतकरी हे बोर शेतकरी नावानं ओळखले जात असत, लक्षात ठेवा. हे झालं युरोपियन समुदायाचं. ओके. त्याच्यानंतर दुसरा समुदाय कोणता असेल? ऐतद्देशीय समुदाय, लोकल कम्युनिटीज. ओके. दक्षिण आफ्रिकेमध्ये मूळ लोक, ऐतद्देशीय घटक, जसं की त्या ठिकाणच्या आदिवासी जमाती. आणि या संदर्भामध्ये एक उदाहरण महत्वाचं आहे, झुलू जमात. झुलू जमात याचा संदर्भ आपल्याला नंतर येईल, लक्षात ठेवा. झुलू जमात नावाची एक आदिवासी जमात त्या ठिकाणी प्रॉमिनंट होते. अशा अनेक जमाती होत्या. झुलू जमात संदर्भ आपल्यासाठी महत्वाचा म्हणून हे उदाहरण दिलं. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की तिसरा घटक होता तो म्हणजे स्थलांतरित. ओके. स्थलांतरित. आणि या स्थलांतरितांमध्ये लक्षात ठेवा की जास्तीत जास्त भरणा कोणाचा होता? भारतीय घटकांचा होता. साहजिकच का होता भारतीय घटकांचा भरणा? का होता? कारण भारत ही देखील ब्रिटिशांची वसाहत आहे आणि दक्षिण आफ्रिका सुद्धा ब्रिटिशांची वसाहत आहे, त्यामुळे स्थलांतर करणं हे सोपं होतं.
पण मग मुळात प्रश्न निर्माण होतो, की भारतीय लोकांनी स्थलांतर का केलं असेल? तर स्थलांतर करण्याचं कारण काय होतं आपल्याला माहिती होतं, की ब्रिटिश काळामध्ये लक्षात घ्या, ब्रिटिश काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे नागवली गेली होती. ओके. जवळपास काय म्हणू आपण त्याला, की अर्थव्यवस्थेचं पूर्णपणे खच्चीकरण झालं होतं आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या काय म्हणू आपण त्याला, की भारतीय अर्थव्यवस्थेचं खच्चीकरण होऊन ब्रिटिश अर्थव्यवस्थेला प्रमोट केलं मोठ्या प्रमाणामध्ये जात होतं. त्यामुळे भारतामधल्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या होत्या. ठीक आहे. आणि त्यामुळे भारताची लोकसंख्या तर मोठ्या प्रमाणात आहे, पण रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी भारतामधला जो गरीब मजूर कामगार वर्ग जो आहे, तो आपल्या रोजगाराच्या शोधासाठी इतरत्र पर्यायांचा शोध करायला लागला होता, विचार करायला लागला होता. मग अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनीच लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या मायग्रेशनला, अशा प्रकारच्या स्थलांतराला प्रोत्साहन दिलं. का? पण ब्रिटिशांच्या वसाहती सिंगापूरमध्ये होत्या, मलेशियामध्ये होत्या, त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या वसाहती दक्षिण आफ्रिकेमध्ये होत्या आणि या ठिकाणी अनेक ब्रिटिशांनी काय म्हणू आपण त्याला, की मळे विकत घेऊन त्या ठिकाणी वेगळं उत्पादन घ्यायला सुरुवात केली होती. मळेवाले आपण म्हणूया त्यांना. मळेवाले असतील, इतर उद्योगधंदे असतील, इतर प्रकारची कामं असतील आणि या गोष्टींसाठी त्यांना स्वस्त मजुरांची आवश्यकता होती. स्वस्त मजुरांची त्यांना आवश्यकता होती आणि स्वस्त मजूर त्यांना कुठून भेटायचे? भारतीयांमधून भेटायचे आणि म्हणून लक्षात ठेवा, की ब्रिटिश कंत्राटदार भारतामध्ये यायचे आणि भारतामधून हे स्वस्त मजूर ओके घेतले जायचे. त्यांच्यासोबत कंत्राट केले जायचे आणि कंत्राटावर त्यांना त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी बसवलं जायचं आणि त्यांच्याकडून कामं करून घेतली जायची. ठीक आहे. अशा पद्धतीने हे मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर झालं होतं. मग जे स्थलांतरित भारतीय होते ते मुळातच लक्षात ठेवा, की ते काय खूप चांगल्या कंडिशनमधले, खूप चांगल्या आर्थिक स्थितीमधले होते, अशातला भाग नाहीये. ते मुळातच मोलमजुरी करण्यासाठी गेलेले गरीब कामगार होते. आता हे जे भारतीय होते त्यांचं पुन्हा वर्गीकरण कसं केलं जातं हे समजून घ्या. हे जे भारतीय होते त्यांचं पुन्हा वर्गीकरण कसं केलं जातं? कामगार, ठीक आहे, कामगार आणि या यांच्या काय म्हणू आपण त्याला, की गरजा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले व्यापारी. हे मुद्दे समजून घ्या. कामगारामध्ये पुन्हा 2 प्रकार आपल्याला दिसतात. एक म्हणजे कंत्राटी कामगार, ज्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरर्स असं म्हटलं जातं आणि दुसरं म्हणजे बेकंत्राटी कामगार, म्हणजे ज्यांची कंत्राटं संपून गेलेली आहेत. परंतु आता हे कॉन्ट्रॅक्टवर नेले जायचे त्या ठिकाणी. पण आता कंत्राट संपल्यानंतर ते विचार करायचे, की भारतात परत जाऊन काय साध्य होणार आहे, म्हणून ते तिथेच राहायचे. ठीक आहे. आणि मग त्यांना बेकंत्राटी कामगार, ओके. कंत्राटी कामगार इंग्रजीमध्ये इंडेंचर्ड लेबरर्स असं म्हटलं. बेकंत्राटी कामगारांना एक्स इंडेंचर्ड लेबरर्स असं म्हटलं. आणि मग त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले भारतीय व्यापारी. त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, गुजरात आणि केरळच्या व्यापाराचं प्रमाण जास्त. गुजरात, केरळ, दक्षिण भारतामधल्या व्यापाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं. अशा पद्धतीने हे डिव्हिजन केलं जायचं. ओके, लक्षात घ्या. आता म्हणजे आपल्याला काय दिसतं, की दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काय म्हणू आपण त्याला, की दक्षिण आफ्रिकेमध्ये जे लोक समाज होते त्याचे 3 घटक आपल्याला दिसतात. एक युरोपियन घटक, दुसरा होता स्थानिक घटक, उदाहरणार्थ झुलू समुदाय आणि तिसरा घटक जो होता, लक्षात घ्या, की त्याचे पुन्हा 2 घटक. एक म्हणजे कामगार आणि दुसरे म्हणजे मग त्यातल्या त्यात थोडेसे प्रतिष्ठित किंवा आर्थिक दृष्टिकोनातून संपन्न असे व्यापारी. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीचं डिव्हिजन आपल्याला दिसतं. मग आता हे जे कामगार असतात, ओके, कामगार किंवा ओव्हरऑल भारतीय, त्यांना ब्रिटिश लोक अत्यंत अपमानाने वागवत असत. ओव्हरऑल भारतीय लोकांना अत्यंत अपमानास्पद अशा प्रकारची वागणूक दिली जात असे. ओके, लक्षात घ्या, की त्यांना काय 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 पद्धतीने त्यांना संबोधलं जायचं, कशा प्रकारच्या गोष्टींची सक्ती त्यांच्यावर केली जात, असं एकदम थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. ओके, मुळातच भारतीयांकडे बघण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोन हा गुलाम या स्वरूपाचा होता. ठीक आहे. भारतीय लोक आपले गुलाम आहेत आणि त्यांनी तशाच प्रकारे राहिलं पाहिजे असा ब्रिटिशांचा समज होता आणि तशाच प्रकारची अपमानास्पद अशा प्रकारची वागणूक भारतीय लोकांना ब्रिटिशांकडून दिली जात असे. म्हणून सिंपल अपमानास्पद वागणूक. ठीक आहे. भारतीय घटकांना अपमानास्पद वागणूक दिली जायची, लक्षात ठेवा. अपमानास्पद भारतीयांशी अपमानास्पद वर्तन केलं जायचं. भारतीय लोकांना सामी, कुली अशा अपमानास्पद शब्दांनी संबोधलं जायचं. ओके. त्याच्यानंतर भारतीय लोकांसाठी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या वस्त्या होत्या. ओके. आणि त्या वस्त्यांबाहेर त्यांना राहण्याची, जाण्याची परवानगी नव्हती आणि त्या वस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या जात नसत. म्हणजे अत्यंत गलिच्छ अशा वस्त्यांमध्ये भारतीय लोकांचा निवास असायचा. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी सवलती पुरवल्या जायच्या नाहीत. त्यांच्यासाठी
काय म्हणू आपण त्याला, की रेल्वेच्या फर्स्ट क्लासमध्ये त्यांना बसू दिलं जायचं नाही. सेकंड क्लासमध्ये देखील बसू दिलं जायचं नाही. कित्येकदा थर्ड क्लासमध्ये देखील त्यांची हकालपट्टी केली जायची. मग अशा परिस्थितीमध्ये फूट बोर्डावर बसून त्यांना प्रवास करावा लागायचा. ठीक आहे. अशा प्रकारची अनेक बंधनं त्या ठिकाणी गेलेल्या भारतीयांवर होती. आणि अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा, अशा परिस्थितीमध्ये गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतातून आगमन झालं होतं. अशा परिस्थितीत गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेमध्ये आगमन झालं. त्या ठिकाणी हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा, की गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले पहिले उच्च शिक्षित आणि वकील अशा प्रकारचे इंग्लिश जाणणारे उच्च शिक्षित वकील असे पहिले भारतीय होते गांधीजी. ठीक आहे, तर लक्षात घ्या, गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये आलेले पहिले उच्च शिक्षित वकील असे भारतीय व्यक्ती होते. आणि त्यामुळे साहजिकच काय होणार आहे, की गांधीजींना दक्षिण आफ्रिकेमधल्या भारतीय समाजामध्ये गांधीजी स्थान हे नक्कीच उंचावलेलं असणार आहे. आणि त्याच गोष्टी गांधीजींच्या पुढच्या करिअरसाठी, त्यामुळे आपण त्याला की कुठेतरी एक कारणीभूत ठरला होता असं आपल्याला लक्षात येतं. आता हा मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की गांधीजी उच्च शिक्षित वकील असणारे, इंग्रजी जाणणारे भारतीय होते. ओके. आणि गांधीजींचा काय समज होता? गांधीजींचा असा समज होता, की भारतीय लोकांना जी अपमानास्पद वागणूक मिळते त्याचं कारण भारतीय लोकांचं राहणीमान आहे. भारतीय लोक शिक्षणामध्ये मागासलेले आहेत. त्याच्यामुळे ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून भारतीय लोक एक प्रकारे मागास असा समुदाय आहे. पण भारतीय लोकांनी आपलं वर्तन सुधारलं, आपल्या वागण्यामध्ये थोडं सोफिस्टिकेशन आणलं, तर कदाचित भारतीय लोकांना सन्मानाची वागणूक भेटू शकेल असा गांधीजींचा समज होता. आणि गांधीजींनी स्वतःच्या वर्तनातून तसं दाखवायचा प्रयत्न देखील केला होता. ओके, या ठिकाणी तुम्ही हे चित्र बघितलं की लगेच लक्षात येईल, की गांधीजींनी देखील पहिल्या टप्प्यामध्ये एक पाश्चात्य स्वरूपाची शैली स्वीकारली असं आपल्याला लक्षात येतं. ओके. तर पण गांधीजींचा हा गैरसमज होता. तर लक्षात ठेवा, की ब्रिटिशांच्या दृष्टिकोनात गांधीजी कोण होते? जस्ट अनादर इंडियन. ठीक आहे. म्हणजे गांधीजी हे उच्च शिक्षित होते, इंग्रजी जाणणार होते, बॅरिस्टर होते, सगळं जरी असलं तरी ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून ते एक भारतीय होते. आणि म्हणून गांधीजींना देखील मानसिक भेदभावाची वागणूक भेटली होती. ठीक आहे. गांधीजींना देखील या भेदभावाचा सामना करावा लागला होता. रेशियल डिस्क्रिमिनेशनचा सामना गांधीजींना करावा लागला होता. मग त्याची उदाहरणं काय आहेत? तर मी 1893 मध्ये डर्बनच्या कोर्टामधल्या न्यायाधीशांनी गांधीजींना पगडी घालू देण्यास नकार दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग गांधीजी आपल्या वकिली कामासाठी, लक्षात ठेवा, डर्बनकडून निघाले. ओके. आणि व्हाया जोहान्सबर्ग गांधीजी प्रिटोरियाला जाणार होते. डर्बन टू प्रिटोरिया व्हाया जोहान्सबर्ग असा गांधीजींचा प्रवास होता. आणि या प्रवासादरम्यान ओके पीटर मारिट्सबर्ग नावाच्या रेल्वे स्थानकावर गांधीजींना धक्के मारून त्यांना बाहेर काढलं गेलं. का? कारण गांधीजी पहिल्या वर्गामध्ये बसले होते. रेल्वेच्या पहिल्या वर्गामध्ये गांधीजी बसले असल्यामुळे गांधीजींना बाहेर काढलं गेलं, लक्षात घ्या. तर या ठिकाणी म्हणजे गांधीजी भारतीय आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी रेल्वेच्या पहिल्या वर्गात बसू दिलं गेलं नाही. वांशिक भेदभावाची वागणूक. त्या ठिकाणी हा मुद्दा लक्षात ठेवा. पीटर मारिट्सबर्ग रेल्वे स्थानकावरचा हा प्रसंग होता. रेल्वे डर्बन कोर्टामधला प्रसंग हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जोहान्सबर्ग येथील विश्राम स्थळामध्ये गांधीजींना मिळालेली वागणूक. तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हाया जोहान्सबर्ग गांधीजी त्या ठिकाणी जात होते. तर जोहान्सबर्गमधल्या एका हॉटेलमध्ये गांधीजींनी ओके राहण्यासाठी चौकशी केली, निवासाची चौकशी केली. परंतु जेव्हा त्या हॉटेल मालकाच्या लक्षात आलं की गांधीजी हे भारतीय आहेत, तेव्हा त्याने गांधीजींना ओके रूम उपलब्ध आहेत असं न सांगता गांधीजींना त्या ठिकाणी राहू देण्यास नकार दिला होता. ओके. तर केवळ भारतीय आहे म्हणून त्यांना विश्रामस्थळामध्ये राहण्याची परवानगी नाकारली गेली, राहू दिलं नाही. त्याच्यानंतर रेल्वे स्थानकावर त्यांना बाहेर काढलं गेलं पहिल्या वर्गातून. आणि न्यायाधीशांनी देखील त्यांना पगडी घालू देण्यास नकार दिला होता. या सगळ्या गोष्टींमधून गांधीजीच्या एक लक्षात आलं, की आपण भारतीय असल्यामुळं आपल्याला वांशिक भेदभावाची वागणूक दिली जाते. या ठिकाणी सोफिस्टिकेशनचा किंवा शिक्षणाचा संबंध नाही आहे. मग गांधीजींनी त्या दृष्टिकोन, त्या अनुषंगाने आपल्या संघर्षाला वेगळं वळण द्यायला सुरुवात केली होती, हे लक्षात घ्या. ओके. मग आता 1893 ते 1894 हे जे वर्ष आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, की हा जो गांधीजींचा काळ आहे हा फॉर्मेटिव्ह इपोक आपल्याला दिसतो. गांधीजींचं वकिली काम चालू आहे. गांधीजींची मतं तयार होत आहेत असं आपल्याला दिसतं. आणि मग 1894 मध्ये झालं काय होतं, गांधीजींचं वकिली काम संपलं. ज्या गोष्टीसाठी गांधीजी आले होते ती असाइनमेंट संपली आणि गांधीजी परत जाण्यासाठी निघाले. ओके. परंतु त्याच वेळेला ओके दक्षिण आफ्रिकेमध्ये जो नाताळ नावाचा प्रांत होता, त्या ठिकाणच्या प्रांतिक कायदेमंडळाने ओके एक निर्नागरीकरणाचा कायदा, डिसफ्रांचाइजमेंट बिल आणलं होतं. निर्नागरीकरण या कायद्याच्या अनुषंगाने, कायद्याच्या तरतुदी अंतर्गत या भागामध्ये राहणाऱ्या भारतीयांना नागरिकत्वाचे जे मूलभूत अधिकार असतील ते देखील नाकारले जाणार होते. त्यात नाताळ डिसफ्रांचाइजमेंट बिल 1894 असं म्हटलं गेलं. ठीक आहे.
गांधीजी परत जरा निघालेत आणि त्याच दरम्यान नाताळ कायदेमंडळाने हे बिल आणलं होतं. ओके. मग गांधीजींना जी फेअरवेल पार्टी देण्यात आली होती. ओके. त्या फेअरवेल पार्टीमध्ये गांधीजींनी या बिलाबद्दल आपले वक्तव्य केले. त्या ठिकाणी राहणाऱ्या भारतीय लोकांपुढे काय वाढवून ठेवलेलं आहे याचा गांधीजींनी इशारा दिला. मग त्यावेळेला त्या ठिकाणच्या भारतीय लोकांनी गांधीजींना विनंती केली की गांधीजींनी त्यांचा संघर्ष कंटिन्यू करावा. कारण का की अशा प्रकारचे संघर्ष लढायचे कसे, मागण्या कशा फॉर्म्युलेट करायच्या, गव्हर्नमेंट समोर कसं सादर व्हायचं याचं नॉलेज त्यांना नव्हतं. ओके. म्हणून त्यांनी गांधीजींना विनंती केली. गांधीजींनी ही विनंती मान्य केली आणि गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकन संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. ओके. तर हे मुद्दे समजून घ्या. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेमधले संघर्ष जे आहेत त्याचे 2 टप्प्यामध्ये आपल्याला विभागणी करता येतं. पहिला टप्पा जो आहे तो प्रथम चरण अवस्था, मवाळ अवस्था आणि दुसरा जो टप्पा आहे लक्षात घ्या त्याला आपण द्वितीय चरण अवस्था किंवा सत्याग्रह अवस्था असं म्हटलं जातं. ओके. लक्षात ठेवा या दोन्ही अवस्थांमध्ये मिळून गांधीजींनी एकूण 5 संघर्ष केले होते. लक्षात ठेवा. पहिला संघर्ष पहिल्या अवस्थेमधला जो संघर्ष होता तो 1894 मध्ये असणारा नाताळ डिसफ्रँचाइजमेंट बिलाविरुद्धचा संघर्ष होता. त्याच्यानंतर 1906 मध्ये लक्षात ठेवा 1906 मध्ये ट्रान्सवाल एशियाटिक रेस्ट्रिक्शन ऑर्डिनन्स विरुद्ध गांधीजींनी संघर्ष केला. त्याच्यानंतर 1907-08 च्या दरम्यान हे संघर्ष चालू असतानाच 1907-08 दरम्यान ट्रान्सवाल इमिग्रेशन रिस्ट्रिक्शन ऍक्ट विरुद्ध गांधीजींनी संघर्ष केला आणि 1913 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाविरुद्ध गांधीजींनी संघर्षाला सुरुवात केली आणि त्याच वेळेला एक नवीन मुद्दा निर्माण झाला होता पोल टॅक्सचा मुद्दा. त्याच्याविरुद्ध देखील गांधीजींनी संघर्ष केला होता. ठीक आहे. तर हे मुद्दे समजून घ्या. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं. योग्य क्रम ओळखा. ठीक आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला हे मॅनेज झालं पाहिजे. लक्षात घ्या. ओके. अशा पद्धतीने गांधीजींनी हे संघर्ष केले होते. तर मग आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे संघर्ष नेमके काय होते. नाटाळ डिसफ्रँचाइजमेंट बिल जसं मी तुम्हाला सांगितलं की या काळामध्ये ओके नाताळ प्रांतिक कायदेमंडळाने भारतीय लोकांना नागरिकत्वाचे अधिकार नाकारणारा कायदा केला होता. ठीक आहे. त्याचा मसुदा मांडला होता. म्हणून गांधीजींनी या बिलाविरुद्ध संघर्ष चालू केला. गांधीजींनी काय केलं? गांधीजींनी लक्षात ठेवा की लोकांचं मत संघटित करायचा प्रयत्न केला. अर्ज, विनंत्या केल्या. त्याच्यामध्ये त्या अर्ज विनंत्यात भारतीय लोकांच्या सह्या, स्वाक्षऱ्या घेऊन ओके जनमत तयार करायचा प्रयत्न केला आणि मग भारतीय लोकांची ही जी अर्जी आहे ती ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. हीच पहिली अवस्था आहे. भारतीयांमध्ये जागृती निर्माण करायची. ओके. आणि मग हा जो अन्यायी कायदा आहे तो रद्द व्हावा याकरता अर्ज विनंत्या करायच्या. सह्यांची मोहीम गांधीजींनी राबवली होती. ओके. मग संघटन प्रभावीपणे करता यावं याकरता गांधीजींनी नाता इंडियन काँग्रेस चालू केली होती. लक्षात ठेवा. नाता इंडियन काँग्रेस गांधीजींनी चालू केली होती. त्याचप्रमाणे गांधीजींनी वृत्तपत्र चालू केलं. वृत्तपत्राचं नाव आहे इंडियन ओपिनियन. हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत. ओके. या ठिकाणी तुम्हाला नक्की MCQ विचारले जाऊ शकतात. इंडियन ओपिनियनवर ऑलरेडी एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे मागच्या वर्षी. याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. लक्षात ठेवा. इंडियन ओपिनियन. ओके. त्याच दरम्यान गांधीजींनी एक संघटना चालू केली होती पॅसिव्ह रेझिस्टन्स. ओके. पॅसिव्ह रेझिस्टन्स असोसिएशन नावाची संघटना गांधीजींनी 1907 च्या दरम्यान चालू केली होती. हे लक्षात घ्या. ओके. ही झाली मवाळ अवस्था. त्या काळामध्ये गांधीजींनी संघटनावर भर दिला होता आणि संवैधानिक मार्गाने अर्ज विनंत्यांच्या मार्गाने आपलं म्हणणं ब्रिटिशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या काळामध्ये गांधीजींनी केला होता. हे लक्षात ठेवा. या काळामध्ये गांधीजींची भूमिका काय होती? या काळामध्ये गांधीजींची भूमिका प्रतियोगी सहकारितेची भूमिका होती. म्हणजे काय? गांधीजींचं असं म्हणणं होतं की आपण म्हणजे भारतीय लोकांच्या हक्कांसाठी गांधीजी लढत जरी असले तरी आपण एक जबाबदार ब्रिटिश नागरिक या नात्याने वागलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी एक साम्राज्यवादाचे काय म्हणू आपण त्याला प्रतिनिधी किंवा साम्राज्यवादाचे सदस्य, सब्जेक्ट्स, नागरिक म्हणून आपण राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी ब्रिटिश साम्राज्यवादाला आव्हान निर्माण होत आहे त्या ठिकाणी आपण ब्रिटिश साम्राज्याच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं जर आपण केलं तर ब्रिटिशांचं आपल्याबद्दल असणारं मत बदलेल आणि आपल्या वागण्यांना ब्रिटिश शासन हळूहळू प्रतिसाद देईल अशी गांधीजींची भूमिका होती. लक्षात घ्या. आणि मग ह्याच भूमिकेपोटी गांधीजींनी काय केलं होतं तसं मी तुम्हाला सांगितलं. 2 रेफरन्स मी तुम्हाला दिले होते. तर झालं असं होतं लक्षात घ्या की गांधीजींच्या या वास्तव्यादरम्यान ब्रिटिश शासनाविरुद्ध 2 मोठे उठाव झाले होते. ठीक आहे. एक होता काय म्हणू आपण त्याला जुलू उठाव आणि दुसरं होतं बोर युद्ध. जुलू उठाव आणि बोर युद्ध या 2 मोठ्या घटना घडल्या होत्या
तर झुलू उठावाच्या दरम्यान काय झालं होतं, की त्या ठिकाणी झुलू नावाची जी आदिवासी जमात होती, त्यांनी ब्रिटिशांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं होतं. ठीक आहे. आणि बोर युद्ध 1899 मध्ये घडून आलं होतं आणि झुलू उठाव 1906 मध्ये घडून आला होता. तर बोर युद्ध डच त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ब्रिटिश शासकांना विरोध करायला सुरुवात केली होती आणि झुलू आदिवासींनी लक्षात ठेवा त्यांच्या नेत्याचं नाव होतं बोंबाथा. बोंबाथा या नेत्याच्या नेतृत्वाखाली झुलू आदिवासींनी ब्रिटिशांच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती बोंबाथा. तर मग झालं असं, की आता गांधीजींची सहानुभूती जी होती लक्षात घ्या, या दोन्ही संघर्षाच्या दरम्यान गांधीची सहानुभूती बोर शेतकऱ्यांप्रती आणि झुलू आदिवासींप्रती होती. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं गांधीजी स्वतःला साम्राज्यवादाचे एक जबाबदार नागरिक मानत असत साम्राज्याचे आणि त्यामुळे गांधीजींनी ब्रिटिश सैन्याला मदत केली होती उठाव दडपण्याच्या प्रयत्नामध्ये. ब्रिटिश सैन्याला त्यांनी मदत केली होती. कशी मदत केली होती गांधीजींनी या दरम्यान लक्षात ठेवा. स्वयंसेवी मदत पथक ज्याला आपण ॲम्ब्युलन्स कॉर्प्स असं म्हणतो. ॲम्ब्युलन्स कॉर्प्स गांधीजींनी स्थापन केलं होतं. स्वयंसेवी मदत पथक म्हणजे युद्धभूमीवरील जखमी सैनिकांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गांधीजींनी या पथकांमार्फत केला होता लक्षात ठेवा. म्हणजे गांधीजींचा प्रयत्न काय? भारतीयांच्या मागण्या मांडायच्या आणि त्या भारतीयांच्या मागण्या मान्य व्हाव्यात याकरता मग ब्रिटिशांशी एक सहकार्याची भूमिका घ्यायची ही गांधीजींचा प्रयत्न होता. आणि लक्षात घ्या की त्याच्या दरम्यान गांधीजींनी अजून काही प्रयोग केले होते. उदाहरणार्थ गांधीजींनी एक ज्याला आपण कम्युन प्रिन्सिपल म्हणतो, एक सहकार्याच्या तत्वावर राहण्यासाठी वास्तव्यासाठी गांधीजींनी एक वसाहत उभारली होती ज्याला फिनिक्स सेटलमेंट असं म्हटलं जातं. तर याच काळामध्ये गांधीजींनी लक्षात ठेवा फिनिक्स सेटलमेंटची उभारणी केली होती कम्युन प्रिन्सिपलवर राहण्यासाठी. फिनिक्स सेटलमेंट गांधीजींनी या काळामध्ये उभारले होते. लक्षात घ्या या काळामध्ये काय घडून आलं, तर या काळामध्ये गांधीजींनी हा जो काही संघर्ष केला होता त्याला अल्प यश मिळालं. म्हणजे भारतीयांचं संघटन झालं. एक जनजागृती व्हायला मदत झाली होती, मत निर्माण व्हायला मदत झाली होती, मत संघटनाला मदत झाली, हे सगळं बरोबर आहे. पण जर आपण या संघर्षाचा विचार केला, डिसफ्रँचायझमेंट बिल संघर्षाचा विचार केला, तर हे बिल काय रद्द झालं नाही. गांधीजींनी कलोनियल सेक्रेटरीकडे आपला सह्यांचा अर्ज पाठवला. कलोनियल सेक्रेटरी नाताळ प्रांतिक कायदेमंडळामध्ये ते बिल परत पाठवलं, पण ते परत मोठ्या मेजॉरिटीने पास झालं आणि त्याच्यामुळे हा संघर्ष गांधींचा अपयशी ठरला असं लक्षात येतं. पण 1906 मध्ये एक नवीन मुद्दा निर्माण झाला होता. तो मुद्दा म्हणजे ट्रान्सवाल एशियाटिक रजिस्ट्रेशन ऑर्डिनन्स. याच्यामध्ये काय झालं लक्षात ठेवा. ट्रान्सवाल एशियाटिक रजिस्ट्रेशन ऑर्डिनन्स नावाचं बिल ट्रान्सवाल सरकारने पास केलं आणि मग गांधीजींच्या द्वितीय चरणाला म्हणजे सत्याग्रह अवस्थेला सुरुवात झाली होती. ते बिल नेमकं काय होतं लक्षात ठेवा. तर या बिलानुसार ट्रान्सवाल एशियाटिक रजिस्ट्रेशन ऑर्डिनन्स या बिलानुसार काय सांगितलं गेलं होतं, तर या प्रांतामध्ये राहणारे लक्षात घ्या की या भागामध्ये राहणारे जे आशियाई वंशाचे लोक होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय लोकांचाच भरणा होता. तर लक्षात घ्या की या आशियाई वंशाच्या लोकांनी स्वतःला कंपल्सरीली ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे रजिस्टर केलं पाहिजे. रजिस्टर केलं पाहिजे आणि रजिस्टर करून त्यांनी स्वतःची ओळख पटवेल अशा सगळ्या प्रकारचे डिटेल दिले पाहिजेत. फोटो असेल, हाताचे ठसे असतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी द्यायच्या. त्याच्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट, लायसन्स भेटेल आणि ते सर्टिफिकेट त्यांनी सतत स्वतःजवळ बाळगायचं. ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे की नाही हे बघण्यासाठी ब्रिटिश अधिकारी कधीही त्यांची झडती घेऊ शकतील, त्यांच्या घरामध्ये जाऊ शकतील, झडती घेऊ शकतील आणि जर त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट आढळलं नाही, त्याच्यासाठी कोणतं समाधानकारक एक्सप्लेनेशन देखील नसेल, तर मग अशा भारतीय व्यक्तींना लक्षात घ्या की दक्षिण आफ्रिकेबाहेर काढण्याचा अधिकार देखील या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. आणि अशा प्रकारची तरतूद फक्त भारतीयांसाठीच होती. याचाच अर्थ काय लक्षात येतो की अत्यंत अन्यायकारी अशा प्रकारचा हा कायदा होता, वटहुकूम होता. म्हणून गांधीजींनी या कायद्याविरुद्ध संघर्ष करायचा निर्णय घेतला आणि हा संघर्ष कशा स्वरूपामध्ये केला, तर गांधीजींनी आपल्या अनुयायांना हा सल्ला दिला की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं नाही, नोंदणी करण्यास नकार दिला. सत्याग्रहाचं स्वरूप काय होतं? गांधीजींनी सत्याग्रह चालू केला आणि सत्याग्रहाचं स्वरूप काय होतं? नोंदणी करण्यास नकार. ठीक आहे, नोंदणी करण्यास नकार देणं हे सत्याग्रहाचं स्वरूप होतं लक्षात ठेवा. नोंदणी करायला नकार दिला म्हणजे थोडक्यात आपल्याला काय लक्षात येतं, गांधीजींनी असहकार या ठिकाणी करायचा प्रयत्न केला होता. असहकार, कायदेभंग, कारण सरकारचा आदेश पाळणं हे कायद्याचं पालन करण्यासारखं असतं, परंतु गांधीजींनी अशा प्रकारचा असहकार करून सरकारचा आदेश पाळायला नकार दिला होता हे आपल्याला लक्षात येतं.
ओके. मग आता त्याच्यामुळे सरकारवर एक दबाव निर्माण झाला होता. शासनावर दबाव निर्माण झाला आणि म्हणून शासनाने माघार घ्यायचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेचे जे प्रमुख होते जनरल स्मट्स यांनी गांधीजींशी समझोता करायची तयारी दाखवली आणि त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारचं एग्रीमेंट झालं, की सरकार सक्ती करणार नाही, पण भारतीयांनी स्वतःहून रजिस्ट्रेशन करायचं. ओके, लक्षात घ्या. शासन सक्ती करणार नाही, पण भारतीयांनी स्वतःहून रजिस्ट्रेशन करायचं. गांधीजींनी हा उपाय मानला आणि गांधीजींनी स्वतः रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यामागे गांधीजींची भूमिका काय होती? गांधीजींची भूमिका अशी होती, की आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे आपण ज्याच्याविरुद्ध संघर्ष करतोय, ज्याच्याशी संघर्ष करतोय, तो आपला शत्रू नसून ओके, तो एक प्रकारे वाट चुकलेला आहे. अशा प्रकारे आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर एक सकारात्मक दबाव निर्माण करून ओके, त्याने त्याच्या ज्या चुका झालेल्या आहेत, त्या दुरुस्त कराव्या त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. पण जर आपण त्याला शत्रू स्वरूपामध्ये बघितलं, तर काय होईल? कधी त्याचा विजय होईल, कधी आपला विजय होईल आणि शत्रुत्वाची भावना कधीच संपणार नाही. ओके. दोघांपैकी एक कोणीतरी संपेपर्यंत शत्रुत्वाची भावना संपणार नाही आणि दोघांसाठी घातक आहे. म्हणून गांधीजींनी लक्षात ठेवा, एक पाऊल मागे घेण्याचं गांधीजींनी प्रिफर केलं होतं. या गांधीजींच्या या निर्णयाविरुद्ध, या पवित्र्याविरुद्ध गांधीजींवर टीका देखील झाली होती, परंतु गांधीजी आपल्या मतावर ठाम राहिले होते. हेच गांधीजींच्या सत्याग्रहाचा क्रक्स आहे, लक्षात ठेवा. गांधीजींच्या सत्याग्रहाचे अनेक पैलू आहेत आणि या पैलूंपैकी एक पैलू म्हणजे तडजोडीची तयारी, समझोत्याची तयारी. हा मुद्दा लक्षात ठेवा. हा सत्याग्रहाचा एक महत्त्वाचा भाग आहे, की समोरच्या व्यक्तीने तडजोड करायची तयारी दाखवली. गांधीजी ओके, सकारात्मकपणे प्रतिसाद देत असं आपल्याला हे वारंवार दिसून आलं. जसं की गांधी अरविंद करारामध्ये देखील गांधीजींची हीच भूमिका दिसून येते. इथे तेच झालं, की गांधीजींनी स्वतःची नोंदणी करून घेतली, पण नंतर जेव्हा जनरल स्मट्सने आपलं वचन नाही पाळलं, तेव्हा मग गांधीजींनी पुन्हा एकदा ओके, हे बंधन झुगारून दिलं आणि त्यांना मिळालेलं सर्टिफिकेट गांधीजींनी पूर्ण जाळून टाकलं होतं. त्यांच्या सहकाऱ्यांसह गांधीजींनी त्या सर्टिफिकेटची होळी केली होती, हे लक्षात घ्या. थोडक्यात गांधीजींनी उघडपणे विरोधाचा पवित्रा घेतला होता आणि या चळवळी दरम्यान लक्षात ठेवा, गांधीजींना अटक झाली होती. ओके, या चळवळी दरम्यान गांधीजींना अटक झाली होती. गांधीजींना अटक झाली आणि मग जेव्हा गांधीजींना अटक झाली, लक्षात ठेवा, जेव्हा गांधीजींना अटक झाली तेव्हा लोकांमध्ये एक प्रकारे उत्साह निर्माण झाला होता. लोकांमध्ये लक्षात घ्या, की प्रेरणा, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण लोकांच्या मनामध्ये तुरुंगाची भीती निघून गेली होती. गांधीजी आपल्यासाठी एवढं सगळं करत आहेत, ओके. आणि काय म्हणू आपण त्याला, की आणि हा अन्यायाविरुद्धचा संघर्ष होता आणि त्यामुळं लोकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि तुरुंगाबद्दलची भीती कमी झाली होती. तुरुंगाबद्दलची भीती कमी झाली म्हणून त्या ठिकाणच्या भारतीयांनी उघडपणे आता कायद्यांचं उल्लंघन करून स्वतःला तुरुंगामध्ये भरती करून घ्यायला सुरुवात केली आणि म्हणून बिपिनचंद्रांनी एक खूप छान शब्द वापरलेला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये तुरुंग या चळवळीदरम्यान किंग एडवर्डचे हॉटेल बनले होते. ओके, म्हणजे लोक हॉटेलमध्ये गेल्यासारखं तुरुंगात जाऊन यायला लागले होते. अशा प्रकारचं वर्णन केलं गेलेलं आहे. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच चळवळी दरम्यान जसं मी तुम्हाला सांगितलं, गांधीजींनी ओके, पॅसिव्ह रेझिस्टन्स असोसिएशन नावाची संघटना फॉर्म केली होती, लक्षात घ्या. तर मग या संघर्षामध्ये तसं जर आपण बघितलं तर फारसं काही यश नाही मिळालं. पण आता एक संघर्ष अवस्था मात्र आपल्याला जरूर दिसून येते आणि त्याच वेळेला दुसरा मुद्दा निर्माण झाला होता. तो मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, तो मुद्दा म्हणजे ट्रान्सवाल इमिग्रेशन रिस्ट्रिक्शन ॲक्ट. या कायद्याअंतर्गत काय झालं? या कायद्याअंतर्गत भारतीय लोकांना ट्रान्सवालमध्ये येऊ देण्यास बंदी घातली गेली होती. ठीक आहे. म्हणजे आशियाई वंशाच्या लोकांना, भारतीय लोकांना या प्रदेशामध्ये येऊ देण्यास नकार दिला गेला. मग गांधीजींनी काय केलं? ओके, ही बंदी झुगारून त्यांनी बेकायदेशीरपणे काय म्हणू आपण त्याला, की ट्रान्सवालमध्ये प्रवेश करणं, पदयात्रा. या तिसऱ्या कायद्याला गांधीजींनी विरोध कसा केला होता? पदयात्रांच्या स्वरूपामध्ये विरोध केला आणि मग मग असाच काय म्हणू आपण त्याला, की अनेक भारतीयांनी पदयात्रा काढल्या होत्या. त्यांनी बेकायदेशीरपणे या प्रदेशामध्ये प्रवेश केला आणि स्वतःला अटक करून घेतली होती. अशा पद्धतीने हा कायदा देखील धुडकावून लावला गेला होता. ठीक आहे. परंतु हा संघर्ष लांबत गेला. ब्रिटिश सरकार देखील तेवढ्याच स्टबर्न होतं. ओके. आणि त्यामुळे हा संघर्ष लांबत गेला आणि हळू त्या संघर्षाला एक उतरणीची कळा लागली होती, हे लक्षात ठेवा. मग आता तशा परिस्थितीमध्ये काय व्हायला लागलं होतं, की या संघर्षामध्ये सहभाग घेतलेले जे गांधीजींचे सहकारी होते, कामगार जे होते, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. ओके, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा मग गांधीजींनी त्यांच्या उदरनिर्वाहाची या सदस्यांच्या, सहकाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा सोय करण्यासाठी गांधीजींनी टॉलस्टॉय फार्म नावाची रचना 1909 मध्ये उभारली होती आणि जर्मन आर्किटेक्ट कॅलन बाख, लक्षात ठेवा, कॅलन बाखची गांधीजींना या फार्मच्या उभारणीमध्ये मदत झाली होती, हे लक्षात घ्या.
ओके. आणि याच दरम्यान गोपाळकृष्ण गोखल्यांनी, लक्षात घ्या, गोपाळकृष्ण गोखल्यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने ऑफिशियल गेस्ट म्हणून, अधिकृत प्रतिनिधी म्हणून गोपाळकृष्ण गोखल्यांचं स्वागत केलं. मग गोपाळकृष्ण गोखल्यांना ब्रिटिश सरकारने आश्वासन दिलं दक्षिण आफ्रिकेमधलं, की भारतीयांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार केला जाईल. पण प्रत्यक्षात काही घडून आलं नाही तसं. तर त्यामुळे हा संघर्ष देखील मागे पडला आणि 1913 मध्ये मग मात्र 2 मुद्दे निर्माण झाले. हे 2 मुद्दे कोणते होते? तर एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेमधल्या माय मिस्टेक, दक्षिण आफ्रिकेमधल्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय. काय होता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय? त्यानुसार असं सांगितलं गेलं, की जे विवाह दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या लोकांचे जे विवाह ओके ख्रिश्चन पद्धतीनुसार नाही केलेले आहेत आणि ज्यांची नोंदणी ओके अधिकाऱ्यांकडे झालेली नाही, असे सगळे विवाह रद्दबातल केले गेले. ठीक आहे? रद्दबातल समजले जाते. आता प्रामुख्याने टार्गेट कोणाला केलं जातंय? भारतीय विवाहांना, भारतीय लोकांना टार्गेट केलं जात आहे. ओके. आणि लक्षात घ्या की हा भारतीय स्त्रियांच्या अस्मितेचा देखील प्रश्न होता आणि म्हणून आता हा संघर्ष सर्वंकष होणार हे नक्की होतं. कारण आता विविध समाज घटक या लढ्यामध्ये सहभागी होतील हे निश्चित होतं. आतापर्यंत फक्त कामगार किंवा सिलेक्टेड घटक होते, पण आता तसं नाही होणार. आता हा संघर्ष सर्वंकष होणार आहे. आणि त्याच वेळेला एक दुसरा मुद्दा निर्माण झाला होता, तो म्हणजे पोल टॅक्सचा मुद्दा. 1913 मध्ये एक नवीन कायदा आला, पोल टॅक्स, निवडणूक कर. त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं, की दक्षिण आफ्रिकेमध्ये जे इंडेंचर्ड बेकंत्राटी कामगार होते, अत्यंत गरीब अशी यांची अवस्था होती. त्या बेकंत्राटी कामगारांवर वार्षिक 3 पौंडांचा कर घातला गेला. कशासाठी? तर दक्षिण आफ्रिकेमध्ये निवडणुका कंडक्ट करण्यासाठी. भारतीय लोकांना मतदानाचा अधिकार होता ना, त्यांना उमेदवार म्हणून, आता मतदानाचा नसल्यामुळं उमेदवारीचा अधिकार त्यांना साहजिकच नसणार आहे. त्याच्यामुळे त्यांना मतदानही नाही, उमेदवारी नाही. पण तरी देखील निवडणुकीचा खर्च भारतीय लोकांनी करायचा. अत्यंत अन्यायी अशा प्रकारची तरतूद होती आणि म्हणून लक्षात ठेवा, या संघर्षामध्ये कामगारांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घडून आला आणि आता एका सर्वंकष आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली आणि मग गांधीजींनी घोषणा केली, लक्षात ठेवा, की हा माझा दक्षिण आफ्रिकेमधला शेवटचा संघर्ष असेल, असं गांधीजींनी घोषित केलं आणि मोठ्या आंदोलनाची सुरुवात झाली होती. मग या आंदोलनाचं स्वरूप काय होतं? लक्षात ठेवा, इथं बघा, इथं दाखवलेलं आहे, की बेकायदेशीररित्या ट्रान्सफरमध्ये बॉर्डर क्रॉस करून प्रांतांच्या असणाऱ्या बाउंड्रीज उल्लंघन करून बेकायदेशीरपणे प्रवेश करणे. तर या पदयात्रेला लक्षात ठेवा, ट्रान्सवाल मार्च असं म्हटलेलं आहे. ट्रान्सवालची पदयात्रा, ट्रान्सवाल मार्च, अत्यंत महत्वाची घटना. ऑक्टोबर-नोव्हेंबर 1913 मध्ये घडून आलेली ट्रान्सवाल पदयात्रा, त्याचं नेतृत्व स्वतः गांधीजींनी केलं होतं. या पदयात्रेच्या दरम्यान गांधीजींना अनेक वेळेला अटक झाली होती. मोठा प्रतिसाद गांधीजींना मिळाला होता. ओके. तर गांधीजींना अनेक वेळेला अटक झाली, पण प्रत्येक वेळेला अटक झाल्यानंतर गांधीजींना परत नेऊन सोडलं जायचं. गांधीजी पुन्हा त्या पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचे. मग अंतिमतः गांधीजींना तुरुंगात टाकलं गेलं आणि एका सामान्य गुन्हेगाराप्रमाणे गांधीजींना वागणूक दिली गेली होती. एका सामान्य गुन्हेगाराप्रमाणे गांधीजींना वागणूक दिली. त्यांना त्या ठिकाणी कष्टाची कामं करायला भाग पाडलं गेलं होतं. तर मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता कामगारांवर व्हायला लागला. दक्षिण आफ्रिकेमधल्या कामगारांनी संप केले आणि आता हे आंदोलन, लक्षात ठेवा, की दक्षिण आफ्रिकेपुरतंच मर्यादित नाही राहिलं, तर आता याचे पडसाद भारतामध्ये देखील उमटायला लागले होते आणि या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची होती? गोपाळकृष्ण गोखल्यांची. तर गोपाळकृष्ण गोखल्यांनी संपूर्ण ब्रिटिश भारतभर दौरे केले आणि दक्षिण आफ्रिकेच्या भारतीयांबद्दल, दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांची जी काही स्थिती होती, त्याच्याबद्दल भारतामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न गोपाळकृष्ण गोखल्यांनी केला आणि त्यामुळे भारतामध्ये आता कुठेतरी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. भारतामध्ये त्याचे पडसाद उमटायला लागलेले आहेत. भारतामध्ये संघर्षाची अवस्था निर्माण होते की काय? अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली आणि त्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश सरकारवर दबाव निर्माण झाला. गव्हर्नर जनरल होता लॉर्ड हार्डिंग्ज. लॉर्ड हार्डिंग्जनी काय केलं? भारत सरकारने, व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जने दक्षिण आफ्रिकन सरकारचा जाहीरपणे निषेध केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकन सरकारवर दबाव निर्माण झाला. परिणामी काय झालं? लक्षात घ्या. परिणामी परिणामी लॉर्ड हार्डिंग्ज, लक्षात घ्या, परिणामी लॉर्ड हार्डिंग्ज, भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज, त्याच्यानंतर जनरल स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख जनरल स्मट्स, महात्मा गांधी, ओके, महात्मा गांधी आणि सी.एफ. अँड्र्यूज. हे सी.एफ. अँड्र्यूज हे गांधीजींचे निकटवर्ती होते, लक्षात ठेवा, आणि गांधीजींना दीनबंधू अशी पदवी दिली होती, लक्षात ठेवा. सी.एफ. अँड्र्यूज दीनबंधू. तर हे चारही लोक एकत्र आले आणि मग त्यांच्या चर्चेतून ओके तोडगा निघाला आणि दक्षिण आफ्रिकन सरकारने, जनरल स्मट्सने
भारतीयांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्याचं आश्वासन दिलं, न्यायपूर्ण वागणूक देण्याचं आश्वासन दिलं आणि मग हळूहळू टप्प्यामध्ये भारतीयांना त्यांचे जे मूलभूत अधिकार होते ते मिळायला सुरुवात झाली होती. अशा पद्धतीने गांधीजींनी आपला दक्षिण आफ्रिकेमधला लढा जो आहे तो यशस्वी करून दाखवला. ओके, हे लक्षात घ्या. आता गांधीजीचा दक्षिण आफ्रिकेमधला लढा जो आहे तो आता संपुष्टात आला आणि गांधीजी भारताकडे यायला निघाले. ओके, पण लक्षात घ्या, गांधीजी लगेचच काय भारतामध्ये आले नव्हते. आता त्यावेळेला नुकतंच पहिलं महायुद्ध चालू झालेलं आहे, म्हणून गांधीजी इंग्लंडमध्ये गेले. ऑगस्ट 1914 मध्ये गांधीजींचं इंग्लंडमध्ये आगमन झालं आणि त्या ठिकाणी गांधीजींनी एक इनिशिएटिव्ह घेतला होता. इनिशिएटिव्ह काय? तर पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी ॲम्ब्युलन्स कॉर्प, ओके, म्हणजे वैद्यकीय मदत पथक स्थापन करण्याचा प्रयत्न केला. ओके, युद्धभूमीवरच्या जखमी सैनिकांना इस्पितळापर्यंत पोहोचवण्यासाठी गांधीजींनी ॲम्ब्युलन्स कॉर्प स्थापन करायचा प्रयत्न केला. ओके, मग आता त्यामागे गांधीजींची भूमिका काय होती? तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की पॅरलली काय चालू आहे, तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गदर आंदोलन, एक हिंसक क्रांतिकारी आंदोलन होतं गदर आंदोलन. ओके, ते यावेळेला नुकतं भरामध्ये आलेलं आहे, त्याची उत्कर्षाची अवस्था होती आणि दुसरीकडून एक दबाव निर्माण करण्यासाठी आपल्याला माहिती आहे होम रूल चळवळीची पायाभरणी आता रचली जात होती. ओके, 1914 टिळकांची सुटका, मग हळूहळू आंदोलनाचं वातावरण निर्माण झालं 15-16, मग अॅनी बेझंट टिळक यांच्या पुढाकाराने मग होम रूल चळवळीला सुरुवात झाली. म्हणजे प्रयत्न काय आहेत की पहिल्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फायदा घ्यायचा, ब्रिटिशांवर दबाव निर्माण करून ओके स्वराज्य मिळवण्याचा प्रयत्न करायचा, यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतु यावेळेला गांधीजींची भूमिका काय लक्षात ठेवा, गांधीची भूमिका काहीशी वेगळी होती. गांधीजी काय म्हणतात, आय न्यू द डिफरन्स ऑफ स्टेटस बिटवीन अन इंडियन अँड इंग्लिशमन. भारतीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये अंतर आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. बट आय डू नॉट, म्हणजे असं नाही, मी म्हणत नाहीये की भारतीय आणि ब्रिटिशांना बरोबरीच्या दर्जाने वागवलं जातं, असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. असं गांधीजी म्हणतात, आय न्यू द डिफरन्स ऑफ स्टेटस बिटवीन अन इंडियन अँड अन इंग्लिशमन, बट आय डू नॉट बिलीव्ह दॅट वी हॅड बीन क्वाईट रिड्युस्ड टू स्लेव्हरी. पण मला असं नाही वाटत की आपल्याला पूर्णपणे गुलामगिरीमध्ये ढकलण्यात आलेलं आहे. आय फेल्ट दॅट इट वॉज मोर द फॉल्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑफिशियल्स दॅन ऑफ द ब्रिटिश सिस्टम. ओके, ज्या काही अनामोली आहेत, जे काही ब्रिटिश व्यवस्थेमधले जे दोष आहेत, त्या दोषांमागे ब्रिटिश व्यवस्था नसून ओके अधिकारी आहेत. लक्षात घ्या, ब्रिटिश व्यवस्था नसून अधिकारी आहेत. अशाच प्रकारची भूमिका पहिल्या टप्प्यामधल्या मवाळ नेत्यांनी घेतली होती. लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल दादाभाई नौरोजी किंवा इतर जे मवाळ नेते होते त्यांची भूमिका देखील हीच होती. आय फेल्ट दॅट इट वॉज मोर द फॉल्ट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफिशियल्स दॅन ऑफ द ब्रिटिश सिस्टम अँड दॅट वी कुड कन्व्हर्ट देम बाय लव. आणि या ब्रिटिश अधिकाऱ्यांचं मन आपण वळवू शकतो. कसं वळवू शकतो? अशा प्रकारच्या गोष्टीतून, अशा प्रकारची पावलं उचलून आपण ॲम्ब्युलन्स कॉर्प स्थापन केलं तर आपले उद्दिष्ट चांगले आहेत, आपण त्यांना मदत करतोय त्यांच्या लक्षात येईल आणि हळूहळू त्यांची भूमिका भारतीयांप्रती मवाळ अशा प्रकारची होईल, समावेशनाची भूमिका होईल, असं गांधीजींचं म्हणणं होतं. If we would improve our status through the help and cooperation with the Britishers, it was our duty to win their help by standing by them in their hour of need. म्हणून अशा वेळेला आपलं कर्तव्य आहे की जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा त्यांच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. ओके, आणि मग त्या माध्यमातून आपल्याला त्यांची मदत भविष्यामध्ये मिळेल. थोडक्यात आपल्याला स्वराज्याचे स्वशासनाचे अधिकार मिळतील. ही गांधीजींची भूमिका होती. ओके, म्हणून गांधीजी भारतीय लोकांना एक सल्ला देत आहेत. ओके, सल्ला काय आहे? थिंक इम्पेरियली इफ यू वॉन्ट टू विन द स्वराज. जर तुम्हाला स्वराज्य मिळवायचं, तुम्ही देखील साम्राज्यवादाच्या भूमिकेतून विचार केला पाहिजे. ही गांधीजींची भूमिका आहे, लक्षात घ्या. ओके, आणि मग याच भूमिकेपोटी गांधीजींनी वैद्यकीय मदत पथक स्थापन केलं होतं. हा मुद्दा समजून घ्या. ओके, परंतु मग गांधीजींची तब्येत बिघडली आणि मग माय मिस्टेक, इंग्लंडमधला जो हिवाळा आहे तो गांधीजींना सहन होण्यासारखा नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्याने गांधीजींनी भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला. ओके, परंतु या कालावधीमध्ये गांधीजींनी जे काही योगदान दिलं होतं, ओके, त्या प्रयत्नांमुळे गांधीजींना लष्कराचं सार्जंट मेजर म्हटलं गेलं आणि त्याचप्रमाणे गांधीजींच्या योगदानाबद्दल, त्यांनी त्यांच्या इंटेन्शनबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल, दक्षिण आफ्रिकेमधली मदत असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की झुलू उठाव, बोर उठाव आणि इंग्लंडमधलं योगदान, याचं एक काय म्हणू आपण त्याला की रिकग्निशन म्हणून, कृतज्ञता म्हणून गांधीजींना कैसरे हिंद हा किताब देण्यात आला होता. लक्षात ठेवा, याच दरम्यान गांधीजींना कैसरे हिंद हा किताब दिला गेला आणि तो किताब गांधीजींचं भारतामध्ये आगमन झालं. 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतामध्ये आले. कुठे उतरले? गेटवे ऑफ इंडिया, मुंबई. कोणत्या बोटीने उतरले होते? SS अरेबिया. हे लक्षात ठेवा. ओके, मग गांधीजी भारतामध्ये उतरले आणि आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला भारतामध्ये काय वातावरण होतं?
तर भारतामध्ये मवाळ आणि जहाल यांच्यामधला जो टसल होता, जो संघर्ष होता, तो पुन्हा हळू-हळू सुरू होतानाची चिन्ह दिसतात आपल्याला. ओके. तर मग टिळकांची सुटका झाली होती. गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता हे जहालांच्या काँग्रेसमधल्या प्रवेशाला विरोध करतात. अशा प्रकारची सिच्युएशन होती आणि मग त्याच दरम्यान गांधीजींचं आता भारतामध्ये आगमन झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गांधीजी कुणाचा गट जॉइन करतात अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली. परंतु गोखले गांधीजीचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. त्यांनी गांधीजींना भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला आणि त्या गांधीजींच्या भारत भ्रमणाला सुरुवात झाली होती. गांधीजींनी या दरम्यान भारतामधल्या विविध ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. ठीक आहे. हरिद्वारपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत, त्याच्यानंतर मग इकडं काय म्हणू आपण त्या गांधीजींनी कलकत्त्यापासून गुजरात हा एक संपूर्ण कराची, सिंध, कलकत्ता असा एक विस्तीर्ण प्रवास गांधीजींनी केला आणि भारतीय समाज, भारतीय समाजाच्या समस्या, त्यापुढे असणारी आव्हानं समजून घेण्याचा गांधीजींनी प्रयत्न केला होता. हे मुद्दे समजून घ्या. ओके. आणि या काळादरम्यान हा जो 1-1.5 वर्षाचा काळ आहे, या काळामध्ये गांधीजींनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय कृती, राजकीय संघर्ष करण्याचं टाळलं. या काळामध्ये होम रूल चळवळ चालू होती आपल्याला माहिती आहे आणि होम रूल चळवळीमध्ये गांधीजींनी सहभाग घेतला नव्हता. अॅनिव्हिलेटली गांधीजींना अपील केलं होतं, पण गांधीजींनी होम रूल चळवळीमध्ये भाग घ्यायला नकार दिला होता. हे लक्षात ठेवा. ओके. म्हणून या ठिकाणी मी असा मुद्दा दिला की या काळामध्ये गांधीजींनी राजकीय मुद्दे, राजकीय संघर्ष टाळले. अपवाद फक्त एक होता, तो म्हणजे कंत्राटी कामगार, ज्याला आपण बॉन्डेड लेबर सिस्टम, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर सिस्टम किंवा इंडेंचर्ड लेबर सिस्टम असं म्हणतो, ती बंद व्हावी अथवा मी सत्याग्रह करेन असा इशारा गांधीजींनी दिला होता. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन ही व्यवस्था बंद केली आणि म्हणून सत्याग्रहाची वेळ काय आली नव्हती. म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवा. बॉन्डेड लेबर सिस्टम विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाचा इशारा दिला होता. ठीक आहे. आणि याच दरम्यान गांधीजींनी मे 1915 मध्ये कोचराब या ठिकाणी आश्रम स्थापन केला होता आणि हाच आश्रम कालांतराने साबरमती आश्रम म्हणून प्रसिद्ध झाला. हे लक्षात ठेवा. ओके. कोचराब येथील आश्रम साबरमती आश्रम प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. ओके. साबरमती आश्रम. ओके. या भारत भ्रमणादरम्यान गांधीजींनी लक्षात घ्या, गांधीजींनी शांतिनिकेतन या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांना भेट दिली होती. ओके. तर या ठिकाणी एक मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. असं सांगितलं जातं की हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गांधीजींना महात्मा ही जी पदवी आहे ती कोणी दिली होती? ओके. लक्षात ठेवा, गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? तर या संदर्भामध्ये काही मतं सांगितली जातात. ओके. 2-3 उत्तरं आहेत, लक्षात ठेवा. एक उत्तर आहे ते म्हणजे स्वामी श्रद्धानंद गांधीजी जेव्हा हरिद्वारला गेले होते, तर हरिद्वारच्या गांधीजींच्या दौऱ्यादरम्यान स्वामी श्रद्धानंद यांनी गांधीजींना महात्मा असं संबोधलं होतं आणि गांधीजींनी सुद्धा स्वामी श्रद्धानंद यांना महात्मा असं संबोधलं होतं असं सांगितलं जातं. पण जे मान्य मत आहे, लक्षात ठेवा, त्यानुसार गांधीजींना महात्मा हे जे पदवी आहे, महात्मा हे जे अभिधान आहे, ते रवींद्रनाथ टागोर यांनी दिलं होतं. हे लक्षात ठेवा. ओके. हा मुद्दा समजून घ्या. आणि गांधीजींनी रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव अशी पदवी दिली होती. लक्षात ठेवा. सो महात्मा आणि गुरुदेव यांची भेट या ठिकाणी घडून आली असं लक्षात ठेवा. ओके. हा तुमचा MCQ असेल. ओके. समजून घ्या. ओके. मग आता याच दरम्यान गांधीजींनी आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिलं होतं 1917 मध्ये, थर्ड क्लास इंडियन रेल्वेज नावाचं पुस्तक गांधीजींनी या काळामध्ये रचलं होतं. हे लक्षात घ्या. ओके. हा मुद्दा आपल्याला माहिती आहे. गांधीजींचं जेव्हा भारतामध्ये आगमन झालं होतं, तो दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून भारत शासनातर्फे साजरा केला जातो. हे मुद्दे समजून घ्या. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, या काळामध्ये गांधीजींनी अनुभव घेण्यावर भर दिला, आश्रम स्थापन केला, एका प्रश्नावर सत्याग्रहाचा इशारा दिला, पण ती वेळ काही आली नाही. ठीक आहे. आणि मग याच काळामध्ये गांधीजींनी 1915च्या मुंबई अधिवेशनामध्ये भाग घेतला होता काँग्रेसच्या. त्याचप्रमाणे गांधीजींनी लखनौ अधिवेशनामध्ये देखील भाग घेतला होता. आणि लखनौ अधिवेशनामध्ये ओके, ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या, त्यामध्ये अजून एक घडामोड झाली होती. आपल्याला माहिती आहे, लखनौ अधिवेशन म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये करार झाला होता. जहाल, मवाळ हे एकत्र आले होते. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक घटना घडली, ती म्हणजे ओके, गांधीजींना एक व्यक्ती, एक नेते भेटायला आले होते, स्थानिक नेते भेटायला आले होते, ज्यांचं नाव होतं राजकुमार शुक्ल. ओके. राजकुमार शुक्ल, लक्षात घ्या, राजकुमार शुक्ल यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि त्यांनी ओके, बिहारमधला जो चंपारण नावाचा जो भाग होता, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्या शेतकऱ्यांच्या वतीनं ओके, गांधीजींनी संघर्षामध्ये नेतृत्व स्वीकारावं अशी विनंती राजकुमार शुक्लांनी केली. गांधीजींनी विनंती मान्य केली. आता गांधीजींच्या सत्याग्रहाला, भारतामधील संघर्षाला
सुरुवात झाली होती हे लक्षात घ्या. ओके. आता आपल्याला माहिती आहे गांधीजींचे हे जे भारतामधले संघर्ष होते मी तुम्हाला सांगितलं हे प्रारंभिक संघर्ष कोणते तर चंपारण, ओके, अहमदाबाद आणि खेडा. आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा क्रम तुम्हाला असाच्या असं लक्षात ठेवायचा आहे. असा प्रश्न एमपीएससी मेन्समध्ये विचारला देखील होता की कोणत्या क्रमाने गांधीजींनी हे संघर्ष केले होते. ओके. हे लढे कोणत्या क्रमाने लढले होते तर चंपारण, अहमदाबाद आणि खेडा. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समजून घ्या. ओके. CAK चंपारण, अहमदाबाद आणि खेडा. ओके. तर पहिला सत्याग्रह आहे चंपारण सत्याग्रह. काय होतं बॅकग्राऊंड चंपारण सत्याग्रहाचं लक्षात घ्या. चंपारण सत्याग्रह एप्रिल 1917 मध्ये याला सुरुवात झाली होती आणि याच्या बॅकग्राऊंड आपल्याला काय दिसतं तीन कठिया व्यवस्था. बघा तीन कठिया व्यवस्था काय आहे. तीन कठिया व्यवस्था तर आपल्याला माहिती की हा जो प्रदेश होता चंपारणचा हा निळीच्या शेतीकरता महत्वाचा होता. चंपारण जो प्रदेश आहे बिहारमधला हा प्रदेश होता आणि हा निळीच्या शेतीकरता ओळखला जात असे. निळीची शेती. मग या निळीच्या शेती संदर्भामध्ये युरोपियन मळेवाले लक्षात घ्या. युरोपियन मळेवाले जे होते आता ह्याच्या जमिनी असेल तर युरोपियन मळेवाल्यांच्या ताब्यामध्ये असायच्या आणि युरोपियन मळेवाले शेतमजुरांवर किंवा शेतकरी म्हणून शेतमजूर शेतकरी शेतकऱ्यांवर पिझंट्सवर शेतकऱ्यांवर निळीची सक्ती करत असत असं सांगितलं गेलेलं आहे. निळीची सक्ती आणि ही जी सक्ती होती त्याला तीन कठिया सिस्टीम असं म्हटलं जायचं. तीन कठिया व्यवस्था म्हणजे काय असायचं लक्षात ठेवा. तीन कठिया व्यवस्था म्हणजे काय. आता आपल्याला माहिती आहे या भागामध्ये जमीनदारी व्यवस्था होती. आता जमीनदार काय करायचे त्यांच्या ताब्यामधली जमीन युरोपियन मळेवाल्यांना भाड्याने द्यायचे. आता युरोपियन मळेवाले स्वतःच जमीन काय कसणार नाहीयेत म्हणून युरोपियन मळेवाले काय करायचे की ही जमीन भारतीय शेतकऱ्यांच्या हवाली करायची. म्हणजे जमीनदार युरोपियन मळेवाले आणि भारतीय शेतकरी. आता युरोपियन मळेवाले लक्षात ठेवा. युरोपियन प्लांटर युरोपियन मळेवाले ओके भारतीय शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये ही जमीन देत असत. परंतु शेतकऱ्यांनी ती जमीन जेव्हा कसण्यासाठी घेतलेली आहे तेव्हा शेतकऱ्यांवर काही बंधनं होती. बंधनं काय होती त्या जमिनीचं भाडं तर ऑफकोर्स दिलं पाहिजे. ओके. जमिनीचं भाडं त्यांना देणं अभिप्रेत होतं. रेंट आता ते तर साहजिकच आहे कारण त्यांनी मळेवाल्याकडून जमीन घेतलेली आहे. जमिनीचं भाडं त्यांनी घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यावर अजून एक सक्ती होती. ही सक्ती कोणती होती लक्षात ठेवा. ही सक्ती म्हणजे त्याने त्या जमिनीचे 20 हिस्से इमॅजिन करून म्हणजे त्या जमिनी समजा की हा जमिनीचा जो भाग असेल ठीक आहे. जमिनीचे 20 हिस्से कल्पिले जायचे आणि 20 हिस्सांपैकी 3 भागांवर ओके 20 पैकी 3 भागांवर त्याने निळीची शेती करणं सक्तीचं होतं. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो तीन कठिया ऑब्लिगेशन. तीन कठिया बंधन. तीन कठिया बंधन त्याच्यावर होतं लक्षात ठेवा. तीन कठिया म्हणजे काय तर 20 पैकी 3 भागांवर त्याने निळीची शेती कंपल्सरी केली पाहिजे. हे जे बंधन होतं त्याला तीन कठिया बंधन असं म्हटलं जायचं. आणि साहजिकच त्या जमिनीमधली जी सर्वोच्च किंवा सर्वोत्कृष्ट जो भाग असेल त्या जमिनीचा त्या भागावरच ही निळीची शेती केली जायची. पहिला मुद्दा. त्याच्यानंतर त्याने जी पिकवलेली निळ आहे पिकवलेली निळ आहे ती त्याच युरोपियन मळेवाल्याला दिली पाहिजे आणि युरोपियन मळेवाला मागेल त्या किमतीमध्ये दिली पाहिजे अशा प्रकारचं बंधन होतं. सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं निळीला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. परंतु पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू निळीची मागणी कमी व्हायला लागली आणि त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार हे शेतकरी आणि मळेवाले दोघांनाही आता उपयोगी ठरत नव्हते. पण मळेवाले आणि शेतकरी दोघांना देखील या निळीच्या शेतीतून या बंधनातून माघार घ्यायची आहे. परंतु अशा माघारीचं जे ओझं असेल त्याचा जो खर्च असेल त्याच्यामुळे होणारं नुकसान असेल ते युरोपियन मळेवाल्याला स्वतःवर घेण्याची इच्छा नाहीये. ओके. आणि मग त्यांनी काय केलं की ब्रिटिश सत्तेमध्ये असणारं आपलं अस्तित्व त्याचा फायदा घेतला. त्यांचं स्वतःचं जे वर्चस्व होतं त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांवर त्यांनी सक्ती करायला सुरुवात केली की शेतकऱ्यांना जर या निळीच्या व्यवस्थेतून तीन कठिया व्यवस्थेतून माघार घ्यायची असेल त्यांनी नुकसान भरपाई दिली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे माघार दोघांनाही घ्यायची आहे परंतु त्या माघारीचं ओझं या मळेवाल्यांनी शेतकऱ्यांवर ढकलून द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी जबरदस्तीने सक्तीने नुकसान भरपाई वसूल करायला सुरुवात केली. लक्षात ठेवा. सक्तीने नुकसान भरपाई आणि इल्लिगल होतं हे सगळंच बेकायदेशीर अशा प्रकारचं होतं. तर ते नुकसान भरपाई वसूल करायला सुरुवात केली. मग स्थानिक घटकांनी स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने उदाहरणार्थ राजकुमार शुक्ला संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अधिकाऱ्यांकडे काय म्हणून आपण त्याला दाद मागितली, न्यायालयाकडे दाद मागितली, जमीनदारांकडे दाद मागितली. पण या सगळ्या लोकांचं युरोपियन मळेवाल्यांशी त्यामुळे पण त्याला संगनमत होतं. ओके. आणि त्यामुळं या संघर्षाला फारसं काही यश मिळालं नाही आणि मग राजकुमार शुक्ला हे गांधीजींच्या संपर्कामध्ये आले
आणि त्यांनी गांधीजींना विनंती केली. अशा पद्धतीने या संघर्षामध्ये गांधीजींचं आगमन झालं. लक्षात ठेवा. या संघर्षामध्ये गांधीजींचे सहकारी कोण होते? राजकुमार शुक्ला, राजेंद्र प्रसाद, अनुराग नारायण सिन्हा, ब्रिजकिशोर आणि जी.बी. कृपलानी, ज्यांना आपण आचार्य कृपलानी असं म्हणतो. जी.बी. कृपलानी गांधीजींचे सहकारी होते. आणि लक्षात घ्या, राजेंद्र प्रसाद हे नाव आपल्यासाठी महत्वाचे आहेत. राजकुमार शुक्ल तर आपल्या लक्षात राहतच, पण राजेंद्र प्रसाद, अनुराग नारायण सिन्हा, ब्रिजकिशोर आणि जी.बी. कृपलानी. ओके. राजेंद्र प्रसाद, अनुराग नारायण सिन्हा त्याला बिहार विद्यापीठामध्ये होते आणि ते त्यामुळे आपण त्याला विद्यार्थी नेते म्हणून त्यांना हळूहळू समोर यायला लागले होते. आणि त्यांचा हा गांधीजींशी झालेला पहिला संपर्क असं आपल्याला म्हणता येतं. तर गांधीजी बिहारमध्ये आले आणि गांधीजींनी मग शेतकऱ्यांची चौकशी, म्हणजे शेतकऱ्यांवर किती अन्याय झाला, त्यांच्याकडून कसं वसूल केलं गेलं, याची आकडेवारी गांधीजी गोळा करायला लागले. चौकशी मोहीम गांधीजींनी चालू केली. आता चौकशी मोहिमेदरम्यान गांधीजी मोतीहारी या नावाच्या गावामध्ये आले होते. लक्षात ठेवा, तिरहुत विभागामध्ये चंपारण नावाचा जिल्हा होता आणि या चंपारणमध्ये मोतीहारी नावाचं गाव होतं. या मोतीहारी गावामध्ये गांधीजी आले असताना ओके, तिरहुतच्या डिव्हिजनल कमिशनरने गांधीजींना आपली चौकशी मोहीम तात्काळ स्थगित करण्याचा, थांबवण्याचा आदेश दिला. परंतु गांधीजींनी आपली चौकशी मोहीम थांबवण्याला नकार दिला. ओके. आणि म्हणून ओके, स्थानिक प्रशासनाने गांधीजींना अटक केली, तुरुंगात टाकलं. आता गांधीजी करत का, तर केवळ चौकशी तर करत होते. अशा परिस्थितीमध्ये अन्यायीपणे गांधीजींना अटक केली आणि त्यामुळं मग लक्षात ठेवायचे, विद्यार्थी नेते होते, त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये एजिटेशन्स, आंदोलनं करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी देखील आंदोलनामध्ये भाग घेतला आणि आता हळूहळू याला जन आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालं. तर बिहारमधला हा जो गोंधळ होता, हे जे डिस्टर्बन्सेस निर्माण झाले होते, त्याचे पडसाद आता बंगाल आणि मुंबईमध्ये उमटायला लागले. बंगाल आणि बॉम्बेच्या वृत्तपत्रांनी लक्षात ठेवा हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे भारत सरकारवर दबाव निर्माण झाला आणि भारत सरकारने बिहार सरकारवर दबाव टाकला आणि त्या परिणामी लक्षात ठेवा की एक शासकीय चौकशी समिती नेमली गेली. त्याच्या शासकीय चौकशी समितीमध्ये गांधीजींचा देखील समावेश केला गेला आणि गांधीजींचा जो अहवाल, गांधीजींचा जो रिपोर्ट होता ओके, त्याची सत्यता, त्याची व्हॅलिडिटी या शासकीय चौकशी समितीनं मान्य केली आणि परिणामी मुळीच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला. कसा दिला गेला की जेवढी नुकसान भरपाई मळेवाल्यांनी, लक्षात ठेवा, जेवढी नुकसान भरपाई मळेवाल्यांनी इल्लिगली वसूल केली होती, त्यापैकी एक चतुर्थांश रक्कम सक्तीने वसूल केली नुकसान भरपाईपैकी एक चतुर्थांश रक्कम शेतकऱ्यांना परत दिली जाईल. मळेवाल्यांकडून शेतकऱ्यांना परत दिली जाईल असा आदेश, असा निर्णय घेतला गेला. परत दिली जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने गांधीजींनी चंपारणमधला संघर्ष काही प्रमाणात पण यशस्वी करून दाखवला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम जरी परत नाही मिळाली तरी किमान एक चतुर्थांश रक्कम मिळाली होती. म्हणून गांधीजींनी या काय म्हणू आपण त्याला की हे जे आउटकम आहे, हा जो परिणाम आहे, त्याला गांधीजींनी भारतीय शेतकऱ्यांचा, बिहारमधल्या शेतकऱ्यांचा नैतिक विजय असं संबोधलं होतं, हे लक्षात ठेवा. ओके. तर हा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी महत्वाचं काय आहे, गांधीजींनी शासकीय आदेश उल्लंघनाचं धैर्य गांधीजींनी या ठिकाणी दाखवलं होतं. हा मुद्दा समजून घ्या. शासनाचा आदेश म्हणजे एक प्रकारे कायदाच आहे, परंतु तो आदेश अन्यायी असल्यामुळं गांधीजींनी त्याचं उल्लंघन करण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं आणि आपल्याला काय म्हणता येईल, हा गांधीजींचा भारतामधला सविनय कायदेभंग होता, हे लक्षात ठेवा. चंपारणी कशाचं उदाहरण आहे? पहिल्या सविनय कायदेभंगाच्या तत्वाचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. ओके. हे मुद्दे समजून घेतले पाहिजेत आपण. हा होता चंपारण सत्याग्रह. त्याच्यानंतर घडून आला तो होता अहमदाबाद सत्याग्रह. ठीक आहे. अहमदाबाद सत्याग्रह. ओके. हा मुद्दा महत्वाचा आहे. तर या सत्याग्रहाच्या दरम्यान ओके, काय झालं होतं, गांधीजींनी अनुसूया साराभाई आणि शंकरलाल बँकर यांच्या सहकार्याने अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली होती. ओके. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. हा तुमचा MCQ असेल, लक्षात ठेवा. ओके. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? गांधीजींनी केली होती. सहकारी कोण होते? अनुसूया बहन. ओके. अनुसूया साराभाई किंवा अनुसूया बहन आणि शंकरलाल बँकर, ही दोन नावं या ठिकाणी महत्वाची आहेत. ओके. तर मुद्दा काय होता? मुद्दा होता प्लेग बोनस. बेसिकली होतं काय की या काळामध्ये लक्षात ठेवा की कापड उद्योगाला पहिलं महायुद्ध होतं. पहिल्या महायुद्धामुळे काय होतं की युरोपमधले उद्योगधंदे हे प्रामुख्याने युद्ध सामग्रीच्या निर्मितीसाठी वापरले गेले. युरोपमधला जो उद्योग असतील ते युद्ध सामग्रीच्या निर्मितीसाठी होते. त्याच्यामुळं
ओके. भारतामधला जो कापड उद्योग होता त्याला थोडीशी चालना मिळाली होती. ठीक आहे. आणि त्यामुळं कामगारांना भारतामधल्या कापड उद्योगाला चालना मिळाली. कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आली होती आणि त्यामुळे या काळामध्ये गिरणी मालकांमध्ये ओके जास्तीत जास्त कामगार आपल्याकडे टिकवण्याची चढाओढ होती आणि परिणामी कामगार टिकवण्यासाठी गिरणी मालकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बोनस दिले होते कामगारांना लक्षात घ्या. ओके. मग झालं असं होतं की 1916 मध्ये या भागामध्ये प्लेगची साथ आली होती आणि प्लेग आपल्याला माहिती आहे संसर्गजन्य असल्यामुळं कामगारांनी काम सोडून जायला लागले. मग अशा परिस्थितीमध्ये कामगारांनी काम सोडून जाऊ नये, टिकून राहावं याकरता ओके गिरणी मालकांनी बोनस द्यायला सुरुवात केली. त्याला आपण प्लेग बोनस म्हणतो. ओके. मग नंतर प्लेगची साथ गेली. प्लेगची साथ गेल्यानंतर मग त्या गिरणी मालकांनी हा बोनस रद्द करायचा प्रयत्न केला. परंतु गिरणी कामगारांचं काय म्हणणं होतं, की पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई आणि महागाई या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे बोनस कंटिन्यू केला जावा, असं त्यांचं म्हणणं होतं. ओके. पण आता गिरणी मालकांची बोनस कंटिन्यू करायची तयारी नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये मालक आणि कामगार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. मग कुठेतरी तडजोड होण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा गिरणी कामगारांनी मागणी केली, की आम्हाला किमान 50% बोनस पाहिजे. गिरणी कामगारांचं म्हणणं काय? आम्हाला किमान 50% बोनस पाहिजे. किमान 50% आणि गिरणी मालकांचं म्हणणं होतं, आम्ही तुम्हाला कमाल 20% देऊ. ठीक आहे. म्हणजे गिरणी मालक 20% पेक्षा जास्त द्यायला तयार नाहीयेत आणि गिरणी कामगार 50% पेक्षा कमीमध्ये ऐकायला तयार नाहीयेत. आणि त्यामुळे आता संघर्ष टोकाला पोहोचला. एक डेडलॉकची सिच्युएशन निर्माण झाली. कामगार गेले संपाला. ओके. संपावर गेले कामगार आणि त्यामुळं आता हे संपावर गेलेले कामगार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील अशी स्थानिक प्रशासनाला भीती वाटली. आणि स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून गांधीजींची मध्यस्थी घडून आली होती. लक्षात ठेवा. काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये अनसुया बेहेन यांनी पुढाकार घेतला असं वर्णन आहे आणि काही पुस्तकांमध्ये स्थानिक प्रशासनाची विनंती असं देखील वर्णन आहे. तरी काही आलं तरी तुम्ही एक्झाममध्ये सिच्युएशन बघून मॅनेज करू शकाल. ओके. स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून गांधीजींनी या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. गांधीजी त्या ठिकाणी आले आणि मग गांधीजी कामगारांचे नेते म्हणून सहभागी झाले होते. मग गांधीजींच्या मध्यस्थीमुळे लक्षात ठेवा, गांधीजींच्या मध्यस्थीमुळे काय झालं? एका लवादाची स्थापना झाली. गांधीजींच्या मध्यस्थीमुळे एक लवाद स्थापन झाला. ओके. ज्याच्यामध्ये 3 कामगारांचे सदस्य असतील, कामगारांचे प्रतिनिधी असतील आणि 3 प्रतिनिधी गिरणी मालकांचे असतील. ओके. 3 कामगारांचे प्रतिनिधी आणि 3 मालकांचे प्रतिनिधी आणि गांधीजी हे कामगारांच्या वतीने याच्यामध्ये सहभागी झाले होते. लक्षात घ्या. गांधीजी कामगारांच्या वतीने सहभागी झाले. मग आता लवादाचं कामकाज पुढे जायला लागलं. कामगार आपल्या कामावर देखील रुजू झाले आणि मग जसं लवादाचं कामकाज पुढे जायला लागलं, तसं गिरणी मालकांच्या एक लक्षात आलं, की कामगारांची मागणी मान्य होतीये. कामगारांना जास्त बोनस द्यावा लागतोय. हे जेव्हा गिरणी मालकांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःहून त्या लवादातून माघार घेतली. लक्षात घ्या. तेव्हा त्यांनी स्वतःहून त्या लवादातून माघार घेतली आणि मग त्यावेळेला गांधीजींनी गिरणी मालकांवर दबाव निर्माण करण्यासाठी लक्षात घ्या, की आता गांधीजींनी सत्याग्रहाचा इशारा दिला. तर कामगारांनी आता गिरणी मालकांच्या पवित्र्याविरुद्ध संघर्ष केला होता. तर मुद्दा समजून घ्या. सत्याग्रह केला होता आणि या सत्याग्रहामध्ये गांधीजींच्या सहकारी कोण होत्या? अनसुया बेहेन. आता या अनसुया बेहेन होत्या कोण? लक्षात ठेवा. अनसुया बेहेन या कोण होत्या? साराभाई. त्यांना अनसुया बेहेन असं म्हटलं जातं. तर या कोण होत्या? तर अंबालाल साराभाई यांच्या भगिनी होत्या. लक्षात ठेवा. अंबालाल साराभाई यांच्या भगिनी. आता पुढचा प्रश्न मग अंबालाल साराभाई कोण आहेत? अंबालाल साराभाई यांच्या भगिनी. मग अंबालाल साराभाई कोण आहेत? लक्षात ठेवा. अंबालाल साराभाई हे गिरणी मालकांचे नेता होते. गिरणी मालकांचे नेता हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे ते गांधीजींचे मित्र देखील होते. ओके. गांधीजींचे मित्र आणि गांधीजींचा जो साबरमती आश्रम होता, त्या साबरमती आश्रमाला या अंबालाल साराभाईंनी सहाय्य केलं होतं. साबरमती आश्रमास मदत त्यांनी केली होती. ओके. पण आता लक्षात ठेवा, म्हणजे अंबालाल साराभाई गांधीजींचे मित्र जरी असले तरी ओके कर्तव्य भावनेने गांधीजींनी जेव्हा संघर्षाचा मुद्दा उठवला, ओके अन्याय आणि न्याय यांच्यामधला संघर्ष जेव्हा उभा राहिला, तेव्हा गांधीजींनी कामगारांची बाजू घेतली होती आणि अंबालाल साराभाई ज्या गिरणी मालकांचे नेता होते, अशा गिरणी मालकांविरुद्ध गांधीजींनी पवित्रा घेतला होता. हे लक्षात ठेवा. हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ओके. गांधीजींचे मित्र, गिरणी मालकांचे नेता अंबालाल साराभाई आणि मग या संघर्षामध्ये
अंबालाल साराभाईंची बहीण अनुसूया बहन ही गांधीजींच्या बाजूने उभी होती, हे लक्षात घ्या. ओके, म्हणून हे नाव महत्वाचं आहे, अनुसूया बहन. तर मग झालं असं की आता गांधीजींचा संघर्ष लोकप्रिय व्हायला लागला, सत्याग्रह लोकप्रिय व्हायला लागला. मग गिरणी मालकांनी एक दबावतंत्र वापरलं. काय दबावतंत्र होतं? लक्षात घ्या, ही गिरणी कामगार देखील किती दिवस सस्टेन करतील, कारण त्यांचं पोट हातावर असतं. काम नाही तर मग उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन गिरणी मालकांनी असं घोषित केलं की जे कामगार 20% बोनस घ्यायला तयार असतील त्यांना लगेचच कामावर रुजू करून घेतलं जाईल. एक अशा प्रकारची घोषणा करून गिरणी मालकांनी, लक्षात ठेवा, गिरणी मालकांनी कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ही फूट रोखली जावी. ओके, आणि गिरणी मालकांनी असा पवित्रा घेऊ नये, कामगारांना न्याय द्यावा. ओके, या हेतूने गांधीजींनी 15 मार्च 1960 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली. हे गांधीजींचं भारतामधलं पहिलं उपोषण आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि गांधीजींच्या या उपोषणाला यश प्राप्त झालं. गिरणी मालकांनी माघार घेतली, लवादामध्ये पुन्हा सामील होण्याचं मान्य केलं. ओके, या मध्यकाळामध्ये गांधीजींनी दाखवून दिलं होतं की 35% मागणी ही योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे कामगार आणि मालक, ओके, यांच्यामध्ये एक मिडल फिगर गांधीजींनी त्या ठिकाणी सजेस्ट केली होती. 35% ही मागणी योग्य आहे असं गांधीजींनी सुचवलं. मग लवादाने देखील नंतर हा आकडा मान्य केला आणि अंतिमतः कामगारांना 35% बोनस दिला गेला. आणि अशा पद्धतीनं गांधीजींना या संघर्षामध्ये यश मिळालं होतं, लक्षात घ्या. गांधीजींचा हा लढा यशस्वी ठरला होता. त्यानंतर पुढचा सत्याग्रह आहे तो म्हणजे खेडा सत्याग्रह. ओके, लक्षात घ्या, खेडा सत्याग्रह त्या ठिकाणचा मुद्दा काय होता, तर खेडा हा देखील गुजरातमधला प्रदेश आहे. या ठिकाणी दुष्काळामुळे नापिकीची अवस्था आली होती. ओके, दुष्काळामुळे नापिकीची अवस्था होती, मोठ्या प्रमाणामध्ये नापिकी अवस्था होती. आणि एक नियम असा होता की कुठल्या कारणामुळे सरासरीपेक्षा, ओके, आपल्याला माहिती या ठिकाणी रयतवारी व्यवस्था होती आणि रयतवारी व्यवस्थेअंतर्गत एक सवलतीचा नियम होता. तो नियम काय होता की कुठल्या कारणामुळं जर उत्पादन, एखाद्या वर्षीचं उत्पादन सरासरी उत्पन्नाच्या 1/4 जर कमी असेल तर अशा केसमध्ये सारा माफी दिली जायची. ओके, असा नियम होता. मग आता होतंय काय की मोठा दुष्काळ पडला, त्यामुळे नापिकीची अवस्था आली होती आणि त्याच वेळेला युद्धामुळे, ओके, टंचाई आणि महागाईचा देखील मार होता. मग अशा परिस्थितीमध्ये या भागामध्ये शेतकऱ्यांनी मागणी करायला सुरुवात केली की यावेळेला उत्पादनही नाहीये आणि महागाई आणि टंचाई यामुळं एक खूप मोठा ताण आहे आणि त्यामुळं, ओके, आमचा कर माफ केला जावा, करात सवलत दिली जावी, अशी मागणी या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली. पण ब्रिटिशांचं काय म्हणणं होतं की 25% उत्पन्न जास्त आहे आणि आम्ही अशाच कोणत्या प्रकारची सवलत देणार नाही, असं ब्रिटिश अधिकाऱ्यांचं म्हणणं. ओके, आणि म्हणून ठीक आहे, लक्षात ठेवा की मग संघर्षाला सुरुवात झाली आणि डिसेंबर 1917 ते मार्च 1918 हा जो कालावधी आहे, लक्षात ठेवा, हा पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये मवाळ मार्गांचा अवलंब केला गेला. तर मवाळ मार्ग म्हणजे काय? वृत्तपत्रातून प्रचार करणं, बातम्या देणं, अर्ज विनंत्या करणं, आकडेवारी गोळा करणं आणि त्या आकडेवारीच्या माध्यमातून ब्रिटिशांना दाखवून देणं की शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीनं काय म्हणू आपण त्याला की आंदोलन करायचा प्रयत्न केला गेला. पण त्याला फारसं काही यश प्राप्त झालं नाही. आणि मार्च 1918 मध्ये गांधीजींचं या भागामध्ये आगमन झालं की गांधीजींचा या आंदोलनामध्ये प्रवेश झाला होता, लक्षात घ्या. मग या आंदोलनामध्ये गांधीजींचे सहकारी कोण कोण होते? वल्लभभाई पटेल, शंकरलाल बँकर, अनुसूया बहन, इंदुलाल याज्ञिक आणि महादेवभाई देसाई हे गांधीजींचे सहकारी होते. आणि असं सांगितलं गेलं की वल्लभभाई पटेलांचं हे पहिलं, काय म्हणून आपण त्याला, आंदोलन असं म्हणता येईल. ओके, तर गांधीजींच्या आत्मचरित्रामध्ये असं सांगितलं की वल्लभभाई पटेलांनी आपली अत्यंत काय म्हणू आपण त्याला की जोमामध्ये चालणारी वकिली प्रॅक्टिस त्यांनी सोडली आणि गांधीजींच्या या संघर्षामध्ये वल्लभभाई पटेल सहभागी झाले होते, अशा प्रकारचं वर्णन आहे. ओके, याच दरम्यान गांधीजींनी गुजरात सभा नावाची संघटना स्थापन केली होती. ती गुजरात सभा या संघर्षामध्ये उतरली. गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली सर्वंट्स ऑफ इंडिया लीग सोसायटी देखील सामील झाली होती. आणि बॉम्बे होम रूल लीगचे जे सदस्य होते, शंकरलाल बँकर, इंदुलाल याज्ञिक सारखे लोक, ते देखील या चळवळीमध्ये सहभागी झाले होते. ठीक आहे, या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे, ओके, एकीकडून आकडेवारी गोळा केली, लोकांमध्ये एक जनमत निर्माण केलं गेलं. ओके, आणि लोकांना एक सल्ला दिला गेला की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कर भरायला नकार द्यायचा. ठीक आहे, मग लक्षात ठेवा की एक मोठं आंदोलन सुरू झालं आणि गुजरातमध्ये नाडियाद या ठिकाणी या चळवळीचं मुख्य केंद्र होतं. त्या नाडियादमध्ये एक भव्य सभा भरली, लक्षात ठेवा, खूप मोठी सभा भरली. आणि या सभेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कर देण्यास मान्यता देणार नाही किंवा कर देण्यास आम्ही नकार देऊ.
इव्हन श्रीमंत शेतकरी देखील श्रीमंत शेतकरी देखील त्यांची कर देण्याची क्षमता होती. त्यांनी देखील कर द्यायला नकार दिला. पण थोडक्यात या ठिकाणी आपल्याला काय दिसतं शेतकऱ्यांचं ऐक्य स्थापन झालं, असं आपल्या लक्षात येतं. आता याच्यामध्ये धोका काय होता? शेतकरी ते कर द्यायला जर नकार दिला, तर मग शेतकऱ्यांची इतर संपत्ती, जमीन जप्त होईल, भांडी-कुंडी जप्त होईल, त्यांचं घर जप्त होईल, त्यांची गुरं जप्त होतील आणि त्या माध्यमातून सरकार कर गोळायचा प्रयत्न करेल. पण हा धोका पत्करून लक्षात ठेवा, शेतकऱ्यांनी कर देण्याची प्रतिज्ञा दिली होती. ओके. आणि हे कशाचं उदाहरण आहे? हे असहकाराच्या तत्त्वाचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. मनखेडा सत्याग्रह हे असहकाराच्या तत्त्वाचं उदाहरण मानलं गेलेलं आहे. ओके. मग ही चळवळ काही काळ चळवळीला जोर आला होता, जोमात चालली. परंतु एप्रिल 1918 नंतर मग मात्र चळवळ थंडावत गेली होती. मग चळवळ थंडावण्याची कारणं काय? तर पहिलं कारण म्हणजे काय होतं, सरकारची आत्यंतिक दडपशाही. सरकारची आत्यंतिक दडपशाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा शेतकरी कर द्यायला नकार देतील, तेव्हा शासन जुलमाचे उपाय वापरेल, जसं की जमीन जप्त करणं, घरदारावर जप्ती आणणं, गुरंढोरं जप्त करणं आणि मग शेतकरी बेघर व्हायची जेव्हा वेळ होईल, तेव्हा शेतकरी साहजिकच मग दबावाखाली येऊन कर द्यायला होकार देईल. अशा प्रकारची कंडिशन म्हणून सरकारची दडपशाही हे एक कारण. दुसरं कारण काय? सरकारचा एक सिक्रेट ऑर्डर गुप्त आदेश होता, ज्यामध्ये सरकारने अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, की ज्या लोकांना कर देण्याची क्षमता आहे, जे लोकं कर देऊ इच्छितात आणि शकतात, त्यांच्याकडूनच कर गोळा करा. अनावश्यक सक्ती करू नका. असा एक आदेश सरकारने दिला होता. म्हणजे सरकारवर देखील एक दबाव निर्माण झाला होता, असं आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळं थोडीशी एक मवाळ अवस्था देखील आली होती. हे देखील सांगितलं गेलं आणि तिसरं कारण म्हणजे नंतर मग लक्षात ठेवा, की नापिकीची अवस्था राहिली नाही. पुढचा हंगाम जो होता तो चांगला गेला होता आणि पुढचा हंगाम चांगला गेल्यामुळं शेतकऱ्यांना कर न देण्यासाठी कोणतंच कारण नव्हतं आणि मग शेतकऱ्यांनी कर भरायला होकार द्यायला सुरुवात केली होती. कर भरण्यास सुरुवात करून पुढचा हंगाम जो होता तो चांगला झाला होता आणि या सगळ्या गोष्टींमुळं आंदोलनामधली ताकद आंदोलनामधला जोर हा काहीसा कमी झाला होता. अशा पद्धतीनं मी काय म्हणालो होतो, की चंपारण, अहमदाबाद आणि खेडा याचे मिक्स्ड रिझल्ट्स आपल्याला दिसतात. संमिश्र अशा प्रकारची अवस्था आपल्याला लक्षात येते. हे होते गांधीजींचे 3 प्रारंभिक संघर्ष. आता गांधीजींचा पुढचा संघर्ष तो म्हणजे रॉलटॅक संघर्ष, जो की गांधीजींचा भारतामधला पहिला अखिल भारतीय हरताळ म्हणा किंवा सत्याग्रह मानला गेलेला आहे, रॉलटॅक सत्याग्रह. काय होता रॉलटॅक सत्याग्रह? तर आपल्याला माहिती आहे, की 1918 मध्ये ब्रिटिश सरकारने एक अत्यंत जुलमी असा कायदा आणला होता, ज्याला आपण रॉलट ॲक्ट असं म्हणतो. रॉलट ॲक्ट. ठीक आहे. तर काय होता हा कायदा? तर 1915 मध्ये सरकारने डिफेन्स ऑफ इंडिया ऑर्डिनन्स डिफेन्स ऑफ इंडिया वटहुकूम सरकारने आणला होता आणि त्या वटहुकुमाअंतर्गत केवळ संशयावरून कोणालाही स्थानबद्ध करण्याचा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आपण त्याला ज्याला म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारचा अधिकार सरकारला शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. आणि त्या कायद्याचा अवलंब करून ब्रिटिश सरकारने त्यांना होणारा संभाव्य विरोध रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा जो कायदा होता डिफेन्स ऑफ इंडिया ऑर्डिनन्स या कायद्याची मुदत व्हॅलिडिटी युद्ध संपल्यानंतर 6 महिन्यांपर्यंतच होती. आणि आपल्याला माहिती आहे की 1918 मध्ये पहिलं महायुद्ध संपुष्टात यायला लागलं होतं. नोव्हेंबर 1918 मध्ये संपलं होतं. मग आता जेव्हा पहिलं महायुद्ध समाप्तीच्या दिशेने चाललं, तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना ही चिंता लागली, की पहिलं महायुद्ध संपल्यानंतर हा कायदा देखील संपुष्टात येईल. पण त्यांना हा कायदा अत्यंत महत्त्वाचा वाटत होता. का? तर ब्रिटिश साम्राज्याला आणि अधिकाऱ्यांना होणारा सगळ्या प्रकारचा विरोध दडपण्यासाठी त्यांना कायदा उपयुक्त वाटतोय. आणि म्हणून या कायद्याच्या तरतुदी कंटिन्यू करण्यासाठी ब्रिटिश शासनाने एक पाऊल उचललं. ते म्हणजे जस्टिस सिडने रॉलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. आणि त्या समितीच्या अहवालाच्या आधारावर लक्षात ठेवा, समितीच्या अहवालाच्या आधारावर 2 बिल तयार केले गेले आणि 2 बिल भारतीय सदस्यांच्या केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सदस्यांच्या विरोधाला न जुमानता हे 2 बिल पास केले गेले. या 2 बिलांनाच कंबाईन रॉलट ॲक्ट असं म्हटलं जातं. ठीक लक्षात ठेवा रॉलट ॲक्ट. आणि या रॉलट ॲक्टचं काय म्हणण्याबद्दल ऑफिशियल टायटल काय होता? तर अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम्स ॲक्ट. हे लक्षात ठेवा. अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम्स ॲक्ट म्हणजे हेतू काय आहे, की गोंधळ अराजक माजवणारे आणि क्रांतिकारी कारवाया करणारे जे गुन्हेगार घटक असतील त्यांना रोखण्यासाठीचा कायदा म्हणजे रॉलट ॲक्ट होता. अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम्स ॲक्ट असं याचं वर्णन केलं जातं. याच्या तरतुदी आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. की केवळ संशयावरून कुठल्याही प्रकारचं समन न बजावता, वॉरंट न देता अटक करण्याची तरतूद होती. त्याच्यानंतर मग 3 हायकोर्टाच्या ज्युरी पुढे बंद कमऱ्याआड, बंद खोलीआड
त्यांच्यावर खटला चालवला जाईल. त्या खटल्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वतःची बाजू मांडण्याची परवानगी नव्हती किंवा तशी देखील तरतूद नव्हती आणि मग जो काही निर्णय दिला त्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची देखील सोय याच्यामध्ये नव्हती. आणि याच्यामध्ये काय सांगितलं गेलं, कुठल्याही शासन विरोधी कागदपत्र बाळगणं हा देखील गुन्हा मानला गेला आणि हा गुन्हा आहे की नाही हे कोण ठरवणार, तर शासकीय अधिकारी ठरवणार. अशा प्रकारच्या अन्यायी आणि जाचक तरतुदी होत्या. म्हणजे क्रांतिकारी कारवाया दडपण्याच्या नावाखाली ब्रिटिशांनी राष्ट्रवादी कारवाया दडपायचा प्रयत्न केला होता. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, की भारतामधले जे मुख्य प्रवाहामधले राजकारणी होते, त्यांनी देखील या कायद्याला विरोध केला होता. उदाहरण सांगतो, मोहम्मद अली जिन्नांनी ओके रॉलेटॅक्टला ब्लॅक ॲक्ट, काळा कायदा असं म्हटलं होतं. मग गांधीजी देखील पुढाकार घेतला आणि या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. मग विरोध कसा केला गेला, तर रॉलेटॅक्ट सत्याग्रहाच्या माध्यमातून एक अखिल भारतीय सत्याग्रह, अखिल भारतीय हरताळाचं आयोजन केलं गेलं. ओके. आणि यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं, फेब्रुवारी 1919 मध्ये सत्याग्रह सभा नावाची संघटना स्थापन केली. याचा हेतू काय होता, तर एक अर्ज, त्या अर्जावर लोकांनी सह्या करायच्या, काळा कायदा रद्द करण्यासाठी अर्ज विनंत्या करायच्या आणि त्या सह्या गोळा करण्याची मोहीम या संघटनेमार्फत राबवली गेली. परंतु जेव्हा त्याच्यातून फारसा प्रतिसाद मिळत नाही असं दिसलं, तेव्हा मग हरताळ करण्याचा निर्णय घेतला गेला आणि 30 मार्च 1919 ही हरताळाची प्रारंभिक तारीख ठरवली गेली. ठीक आहे. परंतु नंतर ही तारीख बदलून 6 एप्रिल 1919 रोजी केली गेली. लक्षात ठेवा, 6 एप्रिल 1919 रोजी अखिल भारतीय हरताळ आयोजित केला गेला आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटला होता. ओके. मग 10 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश सरकारने डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक केली. याच्या आधी काय झालं होतं, गांधीजी दिल्ली आणि पंजाबकडे जाण्यासाठी निघाले होते. ओके. 7-8 एप्रिलला गांधीजी पंजाब आणि दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले, परंतु सरकारने गांधीजींना अटक करून परत पाठवलं आणि त्यामुळं लक्षात ठेवा, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये चिडले आणि अहमदाबाद आणि नडियाद लोकांना लोकांना मोठ्या प्रमाणात गांधीजींना विनाकारण अटक केली म्हणून लोकांना राग आला आणि म्हणून अहमदाबाद, त्याच्यानंतर विरामगाम, अहमदाबाद आणि विरामगाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार घडून आला, तर हे लक्षात ठेवा. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं, की या ठिकाणी अखिल भारतीय हरताळ आयोजित केला गेला होता. मग हरताळ कसा करायचा होता, तर संप आयोजित करायचे. ठीक आहे. त्याचप्रमाणे ज्या साहित्यावर बंदी घातलेली आहे, ज्या वृत्तपत्रांवर बंदी घातलेली आहे, असं साहित्य, असं वृत्तपत्र इल्लिगली त्याची विक्री करायची. अशा प्रकारे याचं स्वरूप होतं. आणि लक्षात ठेवा, या काळामध्ये गांधीजींची 2 साहित्यकृती, एक म्हणजे हिंद स्वराज्य, दुसरं म्हणजे सर्वोदय, हे मोठ्या प्रमाणामध्ये याची विक्री झाली होती. अशा पद्धतीने सत्याग्रह केला होता. मग गांधी जेव्हा दिल्ली आणि अमृतसरकडे जायला निघाले, तेव्हा गांधीजींना अटक करून परत पाठवलं गेलं. परिणामी अहमदाबाद आणि विरामगाम या ठिकाणी हिंसाचार घडून आला. मग अमृतसरमध्ये, पंजाबमध्ये ओके, एप्रिल 1919 मध्ये डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या स्थानिक नेत्यांना अटक झाली. ठीक आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या सणाच्या निमित्त जालियनवाला बाग या ठिकाणी लोक एकत्र आले होते. तेव्हा ह्या दोघांच्या अटकेच्या निषेधार्थ एक सभा आयोजित केली होती. परंतु त्या सभेवर जनरल डायरने अन्यायीपणे गोळीबार केला होता. ठीक आहे. जमावबंदीचं कारण सांगून ओके, मार्शल लॉ लागू केला होता. जमावबंदीचं कारण सांगून जनरल डायरने या समुदायावर गोळीबार केला, ज्याला आपण म्हणतो जालियनवाला बाग हत्याकांड. ठीक आहे. आता जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडून आलं, तेव्हा 18 एप्रिल 1919 रोजी चळवळ स्थगित झाली होती. आता चळवळ स्थगित होण्याचं कारण काय होतं, लक्षात ठेवा. ओके. 18 एप्रिल 1919 रोजी गांधीजींनी चळवळ स्थगित केली. कारण गांधीजींनी काय सांगितलं, गांधीजींचं म्हणणं होतं, की ही जी चळवळ चालू केली ती माझी हिमालया एवढी चूक झाली. ओके. हे वाक्य लक्षात ठेवा. रॉलेट ॲक्ट सत्याग्रह चालू केला किंवा सुरू केला ही माझी हिमालया एवढी चूक झाली, असं गांधीजींनी म्हणालेलं आहे. का म्हणाले गांधीजी असं, कारण गांधीजींचं असं म्हणणं होतं, की सत्याग्रहासारखं अत्यंत प्रभावी असं शस्त्र मी लोकांच्या हाती दिलं, अत्यंत धारदार असं शस्त्र लोकांच्या हाती दिलं, पण ते शस्त्र वापरण्याची लोकांची काय म्हणू आपण त्याला, तयारी झालेली आहे की नाही, प्रशिक्षण झालेलं की नाही, याचा मी विचार केला नाही. म्हणजे सत्याग्रह करायला सांगितला, पण सत्याग्रह नेमका कसा करायचा, कोणते नियम पाळायचे, काय केलं पाहिजे, हे काय लोकांना नाही सांगितलं गेलं. आणि त्याच्यामुळं काय झालं, की केवळ विरोध करणं अशा लोकांचा समज झाला आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार घडून आला होता. ओके. आणि गांधीजी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये होते, लक्षात ठेवा. आणि म्हणून गांधीजी काय म्हणतात, लक्षात ठेवा, की ही चळवळ मी सुरू केली, ही माझी हिमालय एवढी चूक झाली. मग गांधीजींनी चूक दुरुस्त करायचा प्रयत्न केला, म्हणजेच चळवळ स्थगित केली. ओके. आता हा अत्यंत भयावह असा हिंसाचार घडून आला होता, लक्षात ठेवा,
की शासकीय आकडा जो आहे तो 379 लोकांच्या मृतांचा आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये 1200 ते 1500 लोकं मृत्युमुखी पडले होते या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे. आणि त्यामुळे देशभरामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि देशभरातून या प्रसंगाची चौकशी करून दोषी लोकांना, उदाहरणार्थ जनरल डायर याला शिक्षा देण्याची, शासन करण्याची मागणी व्हायला लागली होती. ठीक आहे. आणि जेव्हा या मागणीमुळे दबाव, आपल्याला माहिती आहे की रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्यांनी त्याग केला होता या जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून. तर या सगळ्या गोष्टींमुळे गांधीजींनी देखील त्यांचा कैसर हिंद किताब परत दिला होता. या सगळ्या गोष्टींचा एक दबाव ब्रिटिश शासनावर निर्माण झाला आणि त्यांनी हंटर यांच्या अध्यक्षतेखाली डिसऑर्डर्स इन्क्वायरी कमिटी स्थापन केली. त्याचप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटने देखील जनरल डायरची इन्क्वायरी चालवली होती. ओके. परंतु लक्षात ठेवा, या समितीचे जे अहवाल होते ते असमाधानकारक होते. जनरल डायरने आपल्या कृत्याचं पूर्णपणे समर्थन केलं. साम्राज्याच्या रक्षणासाठी जे आवश्यक आहे ते मी केलं असं त्याचं म्हणणं होतं. ओके. आणि हंटर समितीने देखील मग त्याच्याविरुद्ध फारशा काही उपाययोजना सुचवल्या नव्हत्या. ओके. जनरल डायर हा रिटायर व्हावं अशी सूचना दिली गेली, पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची इतर कारवाई नव्हती केली. आणि त्यामुळे हा रिपोर्ट जो होता गांधीजींकरता, काँग्रेसकरता असमाधानकारक होता. म्हणून गांधीजींनी या रिपोर्टला व्हाईट वॉश, लिपापोती असं म्हटलं. त्याच दरम्यान काँग्रेसने स्वतःची एक समिती नेमली होती या घटनेची चौकशी करण्याकरता. ठीक आहे. आणि मग लक्षात घ्या की मदन मोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, गांधीजी, सी.आर. दास, अब्बास तय्यबजी या समितीशी संबंधित होते. ओके. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. काँग्रेसने स्वतःची एक समिती नेमली होती आणि मग मार्च 1920 मध्ये या काँग्रेस नियुक्त समितीचा अहवाल आला आणि त्या समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी कलकत्ता या ठिकाणी, लक्षात ठेवा, कलकत्ता या ठिकाणी लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अधिवेशन भरवण्यात आलं होतं. हे लक्षात घ्या. ओके. कलकत्ता या ठिकाणी लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अधिवेशन भरवलं गेलं आणि या विशेष अधिवेशनामध्ये, कलकत्ता विशेष अधिवेशनामध्ये गांधीजींनी काँग्रेसपुढे असहकाराचा प्रस्ताव ठेवला. हा असहकाराचा प्रस्ताव, ओके, काँग्रेसने मान्य केला. या विशेष अधिवेशनामध्ये मान्य केला आणि अशा पद्धतीनं असहकार आंदोलनाला सुरुवात झाली होती. आता गांधीजींचे भारतामधले, ज्याला आपण अखिल भारतीय गांधीवादी चळवळ असं आपण म्हणूया, गांधीजींच्या मार्गाने चालली गेलेली खऱ्या अर्थाने अखिल भारतीय जन आंदोलन म्हणजे असहकार चळवळ, ओके, या चळवळीला आता प्रारंभ झाला होता असं आपल्याला लक्षात येतं. ओके. तर मित्रांनो, हा होता गांधी युगाचा पहिला टप्पा, गांधीजींचे पहिले संघर्ष. आता याच्यानंतर महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते म्हणजे असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत आंदोलन आणि त्यामधील मधल्या महत्त्वाच्या अवस्था, स्वराज्य पक्ष असेल, काँग्रेस शासन, दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय चळवळ, या सगळ्या महत्त्वाच्या घटकांची चर्चा आपण उद्याच्या सेशनमध्ये करूया. ओके. आता तुमचं लगेचच दुसरं सेशन आहे, त्यामुळे आपण आता थांबणार आहोत. ओके. धन्यवाद. उद्या सकाळी पुन्हा एकदा भेटूया. थँक यू व्हेरी मच.